मोड मध्ये राहायचं, अटेंटिव्ह मोड मध्ये राहायचंय, डायरी आणि पेन घ्यायचाय. पे प्लॅन म्हणजे काय आहे की हर्बल लाईफचे जे पोझिशन आहेत, क्वालिफाय कसं करायचं, कंझ्युमर टू कोच टू सुपरवायझर, सुपरवायझर टू वर्ल्ड टीम, ऍक्टिव्ह वर्ल्ड टीम, ह्या ज्या पिन आहेत त्या आपल्याला बेसिकली कशा क्वालिफाय करायच्या त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर सगळ्यांनी अटेंटिव्ह मोड मध्ये राहायचंय, डायरी आणि पेन घ्यायचा आणि सिक्वेन्स प्रत्येकाने लिहून घ्यायचा आहे. आणि जर काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील तर सेशनच्या नंतर जे की सेशन कम्प्लीट होईल त्यावेळेस आपण Q&A घेऊया, त्याच्यामध्ये पण आपले डाऊट्स क्लिअर होतील. तर हेल्प मी वेलकम डॉक्टर आनंद सर, स्टेज इज युअर्स. यस, गुड मॉर्निंग प्रवीण सर, थैंक यू. मुझे बहुत अच्छा लगा कि एक स्ट्रॉन्ग वेलनेस कोच ने, जो मेरे गुरु भी रह चुके हैं, उन्होंने मार्गदर्शन हर बार करते, उन्होंने मुझे इनवाइट किया. तो मैं सबको गुड मॉर्निंग हम लोग हर बार बोलते हैं, इसका मतलब ये है कि हम बोलते हैं कि जब मॉर्निंग रहता है तब अपना जो मन रहता है वो सत्वगुण में रहता है, और दोपहर में जब हम गुड आफ्टरनून जब रहता है तब मन अपना राजसिक इसमें रहता है, और शाम में तामसिक में चला जाता है. और जो सत्व है वो प्रकाशक होता है, और जैसे बोलते कि जो प्रकाशक है वो अंधकार का नष्ट करता है, वो अज्ञान को दूर भगाता है, जो रोग राई को नष्ट करके वहां पे आरोग्य देता है. तो इसलिए हम एक कैसा बोलते हैं कि जैसा पानी वैसा वाणी, और जैसा खान पान वैसा अपना मन, वैसे बनता है. तो एक हम जो न्यूट्रिशन लेते हैं सब, और जो एडवांस प्रोग्राम लेते हैं, उससे हम कायम सात्विक भाव में, सात्विक मन में ही रहते हैं. उसकी वजह से हम सदैव इसलिए हम जाहिर बोलते ना हम कि सदैव एटीट्यूड मोड में रहते हैं हम, और इसलिए हम गुड मॉर्निंग हर वक्त बोलते हैं, तो एनर्जेटिक हम रहते हैं. तो आज हम जो पे प्लान के बारे में हम सोच रहे हैं, तो पे प्लान ऑफ हर्बल लाइफ, इसके बारे में जब सोचते हैं हम, तो मैं यही बोलूंगा कि आओ चले सेहत से सक्सेस की ओर. ऐसे अपने अभी जो जर्नी है वो करने वाली. एक मिनट, मैं मोबाइल एक बंद. यस. तो पे प्लान में जब मैं पहली बार कहूंगा आपको कि पे प्लान जो अपना हर्बल लाइफ का है, वो सबसे बढ़िया, अगर हम बोलते हैं कि प्लेटफॉर्म जो अपना हर्बल लाइफ का जो है, जो अपने सर अनम्यूट म्यूट झाले. यस. तो अपना जो पे प्लान है वो हर्बल लाइफ में जब भी हम आते हैं तो हर एक का हेल्थ या वेल्थ या ऐसे दोनों गोल रहते हैं. तो सबसे पहले हम देखेंगे कि कैसा है कि सबसे पहले अगर पे प्लान के बारे में मैं बोलूंगा तो सबको जो हेल्थ मिलने वाली है वही सबसे बढ़िया है. और सेकंड टाइम जो है बाकी का पे प्लान हम देखने वाले हैं. कि हम बोलते हैं कि आरोग्य, ये सबसे आरोग्यम धन संपदा हम बोलते हैं. इसके यहाँ पे आने के बाद जो अपना हेल्थ गोल इतना अच्छी तरह से अचीव हो जाता है कि वही आरोग्य हमें, आरोग्य और ये प्लेटफॉर्म में आने के बाद आरोग्य मिलता है, अलग अलग तरीके का हमें नॉलेज मिलता है, विद्वत्ता, और अच्छी तरह सज्जनों से मैत्री हमारी बनती है. दूसरा, अच्छे काम, लोगों की मदद और हेल्प करने से हम जो परोपकारी काम करते हैं उससे जो हमें दुआएं मिलती है, उससे हमारा नेक्स्ट जो बोलते हैं ना कि महाकुले जन्मा, जो अगला जो जन्म रहता है वो अच्छा होता है. और लास्ट में जो है वो स्वतंत्रता. ये जो प्लेटफॉर्म है ये स्वतंत्रता का मिसाल है. तो वैसे ही मैं अभी स्क्रीन शेयर करना चाहूंगा, और सबसे पहले मैं आप सब लोगों को यस यस अभी स्क्रीन शेयर हुई सर. तो माई सेल्फ डॉक्टर आनंद मोरे, मैं परंडा से बिलोंग करता हूँ. तो मेरा यहाँ पे 30 बेड का मोरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है, और हम लोग सब एक ही इससे मकसद से जुड़े हुए वाले हैं कि टू मेक द वर्ल्ड हेल्दी एंड हैप्पियर.
तो वैसे ही हमारे मेंटर है कि जिन्होंने अपने खुद में ट्रांसफॉर्मेशन लाके जो लोगों की मदद करना शुरू की है, वैसे ही स्व परिवर्तन से विश्व परिवर्तन की ओर हम भी भाग रहे हैं। जैसे ही हमारा एक बच्चों में भी और पूरे मेरे में इसमें भी बहुत अच्छा ट्रांसफॉर्मेशन हुआ था, जिसकी वजह से हमने हेल्थ गोल अचीव करके बहुत बड़े कुछ हेल्थ इसमें ही प्राइज ये करे हैं, जो हमने कुछ लिखे वाली किताबें रहता है कि प्लेटफॉर्म में मेरा आने से मकसद जो सबसे पहले ये था कि जो डॉक्टर रहते हैं वो डेकोर इस शब्द से बना वाला रहता है कि जो पहले मार्गदर्शन करने वाला, कि जो लोगों को बीमारी नहीं पड़ना दे, यानी स्वास्थ्य से स्वस्थ रक्षणम आतुर से विकार प्रशनम, ये हिसाब से जो वर्कआउट करता है वही डॉक्टर पहले रहता है, जो मार्गदर्शन करता है। बाद में जो बीमार पड़ता है उसको ठीक तरह से करने के लिए मैं सबका पहले धन्यवाद और कॉन्ग्रेचुलेशन करूंगा कि यू आर part of a great nutritional company and among the most paying business opportunity। तो ये जो आवर मिशन जो था, जो मार्क्यूस सर ने ये बनाया था, जिसके चेंजिंग द पीपल्स लाइव्स, आवर मिशन to change people's lives in weight management by providing the best nutrition and best business opportunity in people healthier life in the world। जो वो अच्छे और फिट एंड फाइन बनने का, आपको पता है कि मार्क्यूस सर ने जो ये कंपनी भी बनाई थी, तो जो उनकी मदर थी वो डाई होने के बाद लोगों को भी अच्छी तरह से हेल्प हो सके, उसकी वजह से उन्हें पूरी मेहनत देखिए उसके ऊपर काम किया था। इसमें हम जब लोग काम करते तो 80% न्यूट्रिशन और 20% शारीरिक मेहनत, उसके ऊपर हम ज्यादा से ज्यादा लोगों की हेल्प करते। ये न्यूट्रिशन क्यों इम्पोर्टेंट है, तो जब हमारे भी पूर्वज खाते थे पीते थे लेकिन 100 साल जीते थे, लेकिन अभी उतना न्यूट्रिटिव वैल्यू इसमें नहीं है, ये दिखता है। इसलिए न्यूट्रिशन हे सबका जो बोलते ना काळाची गरज बनली आहे, कारण सगळ्यांना फिटनेस वेलनेस करायचं आहे आणि इंडियन डाएट मध्ये भरपूर प्रोटीनचं लॅक असतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला पुढे चालणं गरजेचं आहे। ह्या शेक ये सब अभी मैं वर्चुअली सबको शेक पिला रहा हूँ क्योंकि हमें अच्छा आगे बिजनेस प्लान देखने का है। लेकिन पहला जो हमारा प्लान है जो आरोग्यम धन संपदा, इससे ही मिलने वाली है। और इससे हमें जो देखा है हमने कि मील रिप्लेसमेंट, कैलोरी कंट्रोल और न्यूट्रिएंट डेंस जो है इसमें, वो दूसरे किसी ही इसमें मील रिप्लेसमेंट नहीं है। इसलिए ये सबसे बढ़िया ये है जो हम सब ये प्रोडक्ट लेके हम जो भी हमारा ये करते हैं ये बारे में। तो बेसिक हमें पता है कि इस कंपनी का ऑफिस जो यूएसए में है, 40 ईयर से ये कंपनी है, 96 कंट्रीज में ये काम कर रही है, 20-25 ईयर से हम यहाँ पे अपने इंडिया में ये काम करती है। और ये कंपनी गोल्ड स्टैंडर्ड गारंटी भी देती रहती है, यानी हम यहाँ पे बैठ के 96 कंट्रीज में जो अपना ये एक्ट लोकली और थिंक ग्लोबली, ये हिसाब से कर लो दुनिया मुट्ठी में, जैसे ही हम ये करते हैं। हम लोगों को बोलते हैं कि जो भी ये हमारा न्यूट्रिशन है, जो पोषक तत्व है, कि ये अमृत है, कि जिसको कुछ नोबेल पारितोषिक विनर जो साइंटिस्ट है, 300 डॉक्टरों की टीम, इन सब ने बनाने वाला रहता है। और सबसे ज्यादा हम जो है ओबेसिटी, एजिंग पॉपुलेशन, अनएम्प्लॉयमेंट, इसमें भी सब आ जाता है, यानी हेल्थ भी और एक अच्छी तरह से बिजनेस भी इसमें हमें मिल जाता है। ये हमारा शेक सबसे बढ़िया है। मैं कुछ 3-4 स्लाइड फास्ट में दिखा के अपने बिजनेस प्लान पे चला जाऊंगा। की टू अचीव जो हम नेक्स्ट लेवल पे जो जाते हैं, तो हर प्रत्येक जन, तो उसमें प्रोडक्ट कंज्यूमशन, सेल कंज्यूमशन जो भी है, ये सब ट्रेनिंग सिस्टम इंपॉर्टेंट, इसी का ही एक भाग जो आज हमारा ट्रेनिंग सिस्टम चल रहा है। जैसे ही की टू अचीव द नेक्स्ट लेवल, अंडरस्टैंड द पावर ऑफ नेटवर्क, टीम बिल्डिंग, यही इंपॉर्टेंट है। और हमारे इसमें से यही हम सिखा रहे हैं कि टीम बिल्डिंग से कैसे हम नेक्स्ट लेवल हम सिखाते हैं। न्यू फर्स्ट लाइन कंज्यूमर एंड एसोसिएट अपनी जो रहती है, ट्रेनिंग ऑफ योर सिस्टम वगैरह, बाकी जो पर्सनल डेवलपमेंट में इससे सब हो जाता है। और अचीव नेक्स्ट लेवल में पर्पस ड्रीम बिग, जो हम भी सोचते हैं, जो हार्ड वर्क हम करते हैं, वर्क उसकी वजह से मोर वर्क, लर्न मोर, बिकम एक्सपर्ट्स, more leads, more consumer, more associate, more leaders, consistent and continue work, ये हम यहाँ पे सीखने वाले हैं। कि जैसे भी हम जब लोगों की मदद करते तो उससे पहले हम यूज, जैसे प्रोडक्ट इतना यूज ऐसा करना चाहिए कि वाव रिजल्ट हमें मिलना चाहिए। जैसे वेयर, हम ऐसा बटन या बाकी का कुछ मिलके भी जहाँ पे जाएंगे तो उसी से हमें ये मिल जाता है। टॉक के बारे में इन्विटेशन प्रेजेंटेशन जो अपना रहता है वो अच्छी तरीके से होता है। जो हमारे बिजनेस में बाद में की जो 3R है, वो रिटेलिंग करते हैं हम, रिक्रूटमेंट जो हमारे एसोसिएट बनाते हैं और उनको धारण करके हम रखते हैं, जो रिटेंशन जैसा बोलते हैं हम उसी वजह से। तो ऑल ये जो डेली मेथड्स ऑफ ऑपरेशन हमें ये सब पता है। टॉक टू पीपल, कंसिस्टेंसी, जैसे इन्विटेशन, प्रेजेंटेशन एंड फॉलो, इसमें से हम आगे जाते जाते, जैसे ही जो इन्विटेशन है वो फैमिली देते टाइम हम तो एक तो उसके बारे में पूछते हैं, जब वो फैमिली के बारे में पूछे क्या चल रहा है क्या नहीं, कब आपका टाइम रेस्ट है,
तो हिसाब से फिर अपना मैसेज हम दे देते हैं, फिर हमारा प्लान उनको 1 to 1 होम टू होम ये करके देते हैं। तो जाते टाइम हम पूरा प्रिपेयर होके जाते हैं। तो इसमें जब आते हैं सब लोग, तो कोई फन के लिए आता है, कोई मनी के लिए आता है, कोई इन्फॉर्मेशन और कोई हेल्थ के लिए आता है। तो ये सब चीजों के लिए हमें कंसिस्टेंसी और कंटिन्यूटी की बहुत जरूरत है। डिसिप्लिन भी इंपॉर्टेंट है। और जो लोग आते हैं जो अच्छी तरीके से अपने अपने लेवल अचीव करते हैं, तो उसको यहाँ पे रिकॉग्नाइजेशन करके उनको एक अच्छी तरह से उनका ये भी की जाता है। तो हम की टू हेल्दी सक्सेस लाइफ जो है अपना बैलेंस न्यूट्रिशन, एक्सरसाइज, स्ट्रेस मैनेजमेंट, स्लीप, सोशल, ये इससे हम अपना आरोग्यम धन संपदा अच्छा बना सकते हैं। अभी ये हो गया खुद का पे प्लान। लेकिन अब हर्बा लाइफ का जो बिजनेस प्लान है उसके बारे में हम सोचेंगे कि इतना ही मैं बोलूंगा कि हेल्थ एंड इनकम प्लेटफॉर्म ऑफ दिस बिजनेस अपॉर्चुनिटी इसमें ज्यादा करके है। तो इसलिए मैं हर बार बोलते रहता हूँ कि आओ चले सेहत से स्वास्थ्य की ओर। तो हाउ टू बिकम अ सुपरवाइजर इन हर्बा लाइफ कंपनी, व्हाट बेनिफिट डू यू गेट आफ्टर बिकमिंग अ सुपरवाइजर। तो वैसे ये पूरे जो है न्यूट्रिशन जो हमारे, तो उसमें जो कुछ स्टेप्स है कि डिस्ट्रीब्यूटर है, सीनियर कंसल्टेंट है, सक्सेस बिल्डर है, क्वालिफाइड प्रोड्यूसर और सुपरवाइजर, ये स्टेप और उससे भी आगे के स्टेप कैसे अचीव करने का, इसके बारे में हम थोड़ा सा देखने वाले। तो मैं पहले डिस्क्लेमर देना चाहूंगा कि ये सब जो है अपने इंडिपेंडेंट जो अपने कंपनी का है उसके बारे में ये मैं कर रहा हूँ। तो हर्बलाइफ अपॉर्चुनिटी, यू आर इन द राइट प्लेस एट द राइट टाइम। आप यहाँ पे सही जगह पे और सही टाइम पे हम एक जगह अपन आए हैं। तो इस कंपनी से हमें दो तरीके की इनकम प्राप्त कर सकते हैं, जैसे रिटेल इनकम और नेटवर्क इनकम। जो रिटेल इनकम है उसमें आप 25% से 35%, 42% और 50% तक हम रिटेल इनकम वहां से प्राप्त कर सकते हैं। तो अभी कैसा है कि और नेटवर्क का जो इनकम रहता है तो उससे हम नीचे की तरफ होलसेल प्रॉफिट जो रहता है सुपरवाइजर होने तक, जो भी हमारे कस्टमर है उनसे हम 25 तक प्राप्त कर सकते हैं। फिर बाद में सुपरवाइजर होने के बाद जो रॉयल्टी इनकम आता है उससे, फिर रिवील पॉइंट, इसके ऊपर से जो प्रोडक्ट बोनस भी हमें मिलता है, उससे भी अलग अलग तरीके से हम इसमें वो प्राप्त करते हैं। बारिश आ रही है यहाँ पे। तो पहले मार्केटिंग प्लान से पहले हमें ये अपना वॉल्यूम पॉइंट पे सब जो बिजनेस अपना रहता है, तो ये वॉल्यूम पॉइंट हमें समझ में आना चाहिए कि हर्बालाइफ न्यूट्रिशन वर्ल्ड वाइड वैल्यू assigned to each product earning are not calculated on volume points. Volume points are used towards your qualification too. यानी earn commission, volume rebate, earning bonus, achieve higher discounts, advance in the marketing plan, achieve promotions, ये सब हमारा बेसिक जो चलता है सब ये वॉल्यूम पॉइंट पे चलता है। और उसमें भी पीपीपी, पर्सनल वॉल्यूम पॉइंट, और जो भी है सिस्टम वॉल्यूम पॉइंट, इसके ऊपर ज्यादा करके ये रहता है। जब हम जो डिस्ट्रीब्यूटर से पहले मैं बोलना चाहूंगा आपको कि पहले जब हम किसी का आईडी निकालते हैं तो पहले हम उसको प्रेफर कस्टमर में उसको हमारे फैमिली मेंबर को लाते हैं। तो प्रेफर कस्टमर जब वो बनता है तो उसको जब अपना जो पॉइंट है वॉल्यूम पॉइंट, हर एक प्रोडक्ट को वॉल्यूम पॉइंट है जैसे हम आगे देखने वाले। तो जब वो प्रेफर कस्टमर होता है तो कंपनी उसको पहले 15 टक्के डिस्काउंट देती है। तो फिर बाद में हमें 15% डिस्काउंट मिलता है और उसके ऊपर हम आगे चलते हैं। फिर बाद में जब 1 पॉइंट से लेके 100 पॉइंट तक हमें ये प्रेफर कस्टमर में रहते हैं हम। फिर बाद में जो 100 पॉइंट के ऊपर हम एक भी पॉइंट ले जाते हैं तो डिस्ट्रीब्यूटर में हम जाते हैं। तो इस लेवल पर हम सिर्फ रिटेल इनकम ही प्राप्त कर सकते हैं। जैसे ये होने के बाद 25% लेवल तक पर हम 70% से लेके 20% रिटेल इनकम प्राप्त कर सकते हैं, क्योंकि कंपनी 25% छूट देती है परंतु टैक्स और सर्विस चार्ज पर छूट नहीं देती। यानी हमें 25% वो जो प्रोडक्ट रहता है जब हमारे हाथ में आता है तो उसका अपन बोलते हैं कि एक तो प्रोडक्ट कॉस्ट, फिर बाद में उसके डब्बे या पैकेजिंग कॉस्ट अलग, ट्रैवलिंग कॉस्ट अलग, फिर बाद में जो उसके जीएसटी सीएसटी लगती है उसका कॉस्ट अलग। तो हमें जीएसटी सीएसटी और पैकेजिंग का छोड़ के जो प्रोडक्ट बनता है उसके ऊपर हमें छूट मिलती है। माना कि देखिए एग्जांपल में, माना कि किसी वस्तु का एमआरपी 130 रुपए है और उस वस्तु पर 30 रुपए सर्विस टैक्स और कोरियर चार्ज है, तो उस वस्तु का वास्तविक मूल्य 130 माइनस 100 तो 100 रुपीज ही होता है। तो हमें 100 रुपए पर 25% छूट मिलेगी। अर्थात
यानी 25%, 25 रुपए हमें छूट मिल सकती है। तो वैसे ये हमें समझ में आना होगा। तो वो वस्तु का तो फिर बाद में जब हमारा वॉल्यूम पॉइंट 100 से लेके 500 तक जाता है तो इस लेवल को क्वालिफाई करने के लिए आपको 500 वॉल्यूम पॉइंट की आवश्यकता होती है। यानी 500 वॉल्यूम पॉइंट अगर हम इसमें करेंगे, अभी देखिए कि इसमें अगर 500 वॉल्यूम पॉइंट हम कर रहे हैं तो ये इसके लिए दो शर्त है। यदि आप कंपनी में ज्वाइन करते ही और एक साथ 500 वॉल्यूम पॉइंट लगभग 32,000 से 35,000 तक इसका कॉस्ट होता है कि प्रोडक्ट का ऑर्डर देते हैं तो आप 35% छूट पर प्रोडक्ट मिलेगा आपको, बरोबर। ये नहीं तो या फिर आपको 2 महीने में 500 पॉइंट करने होंगे। यह वॉल्यूम पॉइंट आपकी और आपकी टीम ABC की मिलाकर के कर सकते हो। इस लेवल पर आप दो तरह की इनकम प्राप्त कर सकते हो। एक तो रिटेल इनकम जैसे 35% हमें मिलता है, और दूसरा जो है वो नेटवर्क जो अपना इनकम से हमें होलसेल से 10% हमें मिलता है। देखिए बाजू की आकृति में जैसे 35 पे हम है तो हमने नीचे हमारे दो प्रेफर मेंबर्स कस्टमर्स हमने जोड़े हुए हैं। तो समझो A 25 पे है, हमारा B 35 पे है। तो जो C है उसने ये ज्वाइन किया वाला, तो क्या होता है कि जब कंपनी उसको वो खरीदता है कुछ तो उसका 10% ऊपर का 25 वाला लेता है, फिर जो बचता है उससे 35 पे हम रहने की वजह से वो 10% हमें उसमें मिल जाता है। तो सीनियर कंसल्टेंट 35% को बन जाते हैं। तो अभी क्या हो रहा है, ये हमें क्यों ये परसेंटेज देखने का और कितनी ज्यादा हमें पिन क्यों हासिल करने का है। एक तो हमें नेटवर्क इनकम ज्यादा हमारा बढ़ता है और दूसरा रिटेल मार्जिन ज्यादा बढ़ जाता है। और मैं सब लोगों को रिक्वेस्ट करूंगा कि जितना ज्यादा हो सके हम अगली लेवल ज्यादा अचीव कीजिए, क्योंकि 2 महीने में या 18 सितंबर को ही हमारे प्राइस इंडिया के हैक होने वाले हैं। इंडिया छोड़ के पूरे देश जो जग में अलग देशों में पूरे तरह से वहां पे प्राइस हाइक हो चुके हैं। लेकिन इंडिया का कैसा रहता है कि बोलते हैं ना हम कि सिस्टम में ऐसा रहता है कि वो लाने में करने में थोड़ा टाइम लगता है। तो उसी का बेनिफिट हमें मिल सकता है, उसी का बेनिफिट हमारे जो कस्टमर है, जो हमारे इतर फैमिली मेंबर है उसको भी हो सकता है। इसलिए ज्यादा हम परचेस करके अगली ज्यादा हेल्प करके हम अगली लेवल ज्यादा अचीव करना चाहिए। इसलिए हमें ज्यादा करके इस पे ऊपर ध्यान देना चाहिए। जैसे बिकमिंग अ सीनियर कंसल्टेंट तो 35% डिस्काउंट तो अर्न बेस पे मिलता है। जैसे अचीव 500 वॉल्यूम पॉइंट पर्सनली परचेस्ड वॉल्यूम पॉइंट इन वर्ड ऑर्डर। तो इसमें क्या होता है कि MRP वो सबका प्राइस में 43,646 तक जाता है, लेकिन हमें पे डिस्काउंट से कितना पड़ता है तो 31,347। यानी अवर प्रॉफिट खाली 35 से अगर देखेंगे हम तो 12,290 में हमें वहां का प्रॉफिट मिल जाता है। फिर बाद में जब हम नेक्स्ट लेवल को कब जाते हैं, 500 के बाद हमें तो 35 मिल गया, लेकिन जब आप कंपनी में ज्वाइन करते ही और एक साथ 1,000 वॉल्यूम पॉइंट लगभग 55 से 60,000 उसका ये होता है प्राइस के प्रोडक्ट का ऑर्डर करते हो तो आपको 42% छूट पर प्रोडक्ट मिलने लगेंगे। और आप इस महीने में अस्थायी रूप से 42 लेवल पर रहेंगे और अगले महीने में फिर 35 लेवल पर आ जाओगे। तो वैसे ही ये देखिए कि एक साथ 1,000 का अगर हम डाल देंगे तो 42% तक हम उसी महीने के लिए खाली उसी महीने के वास्ते जा सकते हैं। लेकिन वो महीना खत्म होने के बाद फिर हम 35% पे आएंगे। लेकिन परमानेंट 42% पे कब जाने वाले हम ये देखेंगे। इस लेवल को क्वालिफाई करने के लिए आपको जैसे बोलते हैं कि 6 महीने में आपके 2,500 पॉइंट 2,500 वॉल्यूम पॉइंट की आवश्यकता होती है। इसके लिए दो शर्तें हैं। इस लेवल को क्वालिफाई करने के लिए 1,000 पर्सनल वॉल्यूम पॉइंट होने चाहिए और 1,500 वॉल्यूम पॉइंट हमारे जो डाउनलाइन है ABCD जो भी बाजू के इसमें दिखाए हैं तो उनके भी हो सकते हैं। या फिर 2,500 पर्सनल वॉल्यूम पॉइंट हो तो भी आप ये लेवल क्वालिफाई हो जाते हैं। इस लेवल पर आप दो तरह से इनकम प्राप्त कर सकते हैं। यानी खुद के जैसे देखिए पर मंथ आपने 42% को हमें आने का है तो हमारे डाउनलाइन और अपना ये सब मिला के, लेकिन शर्त है कि खुद के 1,000 पॉइंट रहना चाहिए या फिर खुद ही हमारे पर्सनल वॉल्यूम पॉइंट ये 2,500 तक करे तो चलता। इस लेवल पर आप दो तरह से इनकम प्राप्त कर सकते हैं। रिटेल इनकम जो है अपना 42% पे हम जा रहे हैं
और जो नेटवर्क इनकम जो अपना है वो होलसेल इनकम जो आता है जो सुपरवाइजर होने से पहले जो आपने जो कस्टमर अपने अंदर है तो उनको 17% तक हमें ये मिलता है। जैसे ही देखिए कि अगर ये हम बाजू के इसमें देख रहे हैं कि डी जो है वो 25% पे है और जो हमारे नीचे का है समझो 35% का कोई रहता है या 25% का, तो कंपनी क्या करती है 50% दे देती है। तो 25 यहाँ जाने के बाद बचता है 25, तो जो भी उस वहां पे बचे वाला वहां पे मिलता है परसेंट अंदर का वो बचे वाला हमारे पास ऊपर आ जाता है। तो वैसे ये बिकमिंग ए क्वालिफाइड प्रोड्यूसर उसको बोलते हैं। जो क्वालिफाइड प्रोड्यूसर 42% को जो होता है वो 25 वॉल्यूम पॉइंट इन 1 to 6 months, ये जो इसमें दिखा है। तो उसका एमआरपी अगर हम डालेंगे लगभग तो 2,16,828 इतना हो जाता है। लेकिन हमें कितना भरना पड़ता है 42% हमें छूट मिलने के बाद हम 14 लाख सॉरी 1,42,906 ऐसा। तो हमारा प्रॉफिट कितना हो जाता है कम से कम 73,900 यानी 75,000 तक हमारा प्रॉफिट हो जाता है इसमें। तो वैसे ही अभी आएगी बारी जो नेक्स्ट लेवल है हमारी कि उसमें हम सुपरवाइजर कैसे बन सकते हैं। 2,500 तक तो हमने जो हमने देखा है कि जिसमें क्वालिफाइड प्रोड्यूसर हम बने थे, तो फिर बाद में सुपरवाइजर। तो इसमें जब हम ये देखते हैं कि तो PDS क्यूब ऐसा करने का, एक तो प्रेफर कस्टमर, दूसरा डिस्ट्रीब्यूटर, तीसरा जो यस क्यूब है तो इसमें सीनियर कंसल्टेंट, सक्सेसफुल बिल्डर और जो लास्ट में है जो अपना सुपरवाइजर। ये थोड़ा ये याद रखने का हमें जो मैनोवर उसे हम बोलते हैं कि PDS क्यूब ऐसा। तो ये सुपरवाइजर लेवल को क्वालिफाई करने के लिए हमें 4,000 वॉल्यूम पॉइंट की आवश्यकता होती है। देखिए तो इसके लिए 2 शर्तें फिर से कि यदि आप इस लेवल को 1 से 2 महीने में क्वालिफाई करते हो तो हमारे जो वॉल्यूम पॉइंट रहते खुद के पर्सनल वॉल्यूम पॉइंट वो होंगे 1,000 और 3,000 वॉल्यूम पॉइंट जो रहते हैं वो डाउनलाइन के ABCD जो हम उसे जितने भी हम कस्टमर की हेल्प करेंगे ज्यादा से ज्यादा उनके वॉल्यूम पॉइंट वो कर सकते हैं, या फिर 4,000 पर्सनल वॉल्यूम पॉइंट कर सकते हो। जो हमारा अगर न्यूट्रिशन क्लब रहता है या हम किसी बड़े इंस्टीट्यूट में काम करते हैं तो हमारे इसके ऊपर खुद परचेस करके हम लोगों की मदद करके हमारे 4,000 वॉल्यूम पॉइंट खुद के भी हम बना सकते हैं। और दूसरी जो शर्त है कि यदि आप 1 से 2 महीने में क्वालिफाई नहीं कर पाते हो तो आप 2 से 12 महीने में क्वालिफाई कर सकते हो। उसके लिए आप के 2,000 वॉल्यूम पॉइंट होने चाहिए और 2,000 वॉल्यूम पॉइंट डाउनलाइन के होने चाहिए, या फिर 4,000 पर्सनल वॉल्यूम पॉइंट भी 1 बरस में आप कर सकते हैं। देखिए 2 महीने करने का रहा तो खाली खुद के 1,000 और बाकी के 3,000। लेकिन अगर बरस में करने का है पूरे 2 महीने के बाद भी 1 बरस हमें लेने का है तो हमें 2,000 करने पड़ेंगे और बाकी के 2,000 नहीं तो खुद के ही आप 1 बरस में 4,000 वॉल्यूम पॉइंट करके हम सुपरवाइजर लेवल अचीव कर सकते हैं 50% को। और यही अपने इसका सबसे बड़ा बेस है कि यही सबका टारगेट रहता है कि यही से ही सच में अपना जो पे प्लान है या बिजनेस यहीं से शुरू हो जाता है। यहाँ तक आने में बहुत कष्ट है, इसके बाद हमें कुछ ना कुछ डाउनलाइन से अपने इससे एक थोड़ा बहुत तो यानी 15 से 20,000 25,000 तक हमें थोड़ा बहुत इनकम यहाँ पे शुरू हो जाता है। और यही हमें यहाँ तक आने तक हमें इतना याद रखना चाहिए बेसिक रूल, नेवर एवर क्विट। कितने भी रास्ते में आंधे आए, तूफान आए, कुछ भी आए, कोई भी डिप्रेशन में डालने दो, कोई हमें हर एक के डीएक्टिवेट करने के लिए, पैर खींचने के लिए बहुत सारे लोग मिलेंगे, लेकिन हमें जो हमारा ध्येय है वही हासिल करने के लिए इसके बारे में हमें जी जान से यहाँ तक पहुंचने का है। फिर हमें बाकी के जो भी है हमें हमारे जो लाइफ की एम है वो हम हेल्थ और वेल्थ दोनों ही प्राप्त कर सकते हैं। इस लेवल पर आप 2 तरह से इनकम प्राप्त कर सकते हो, एक तो रिटेल इनकम 50% और नेटवर्क इनकम में होलसेल इनकम 8 to 25%। और रॉयल्टी इनकम जो है यहाँ से हमें रॉयल्टी इनकम मिलना शुरू हो जाता है 50% से। देखिए कि जैसे ही हमारे 50% को गए हमारे नीचे कोई 50% वाला बंदा सुपरवाइजर बन गया, तो जब तक वो सुपरवाइजर बनता नहीं तब तक हमें 15
25%, 50, 15%, 25%, 35% हमें उनका होलसेल इनकम मिलना शुरू हो जाता है। लेकिन वही जो हमारा फैमिली मेंबर है, जब वो खुद सुपरवाइजर बनता है तो कंपनी ऊपर 50% जो बेचती है वो रुका देती है, फिर बाद में वहां से उसके रॉयल्टी हमें मिलना शुरू हो जाती है, 3 लाइन। तो ये हिसाब से हमें फिर वहां पे रॉयल्टी भी आनी शुरू हो जाती है, और जो नए जो जुड़े वाले फ्रंट लाइन आपने जो नए नए बनाए रहते हैं उनका होलसेल इनकम भी आना शुरू हो जाता है। तो यहाँ से अपना ज्यादा करके ये वैसे ही देखेंगे कि अगर डायरेक्ट कोई ऑर्डर यहाँ पे डालना चाहेगा तो एमआरपी कितना जाएगा 3,46,625 रुपए का ये प्रोडक्ट होता है पूरा, अगर उसको कंज्यूम का लेने का रहा तो। लेकिन वही पे वहां पे 50% डिस्काउंट मिलने से हमें कितना चाहिए, 2,28,000 पे करना पड़ता है, और प्रॉफिट 1,18,000 इतना होता है। क्योंकि मैंने पहले ही बताया है कि एमआरपी इतना है तो 50% क्यों नहीं मिलता, तो हमें वो प्रोडक्ट जहां पे तैयार होता है उसके ऊपर हमें 50% मिलता है। बाद में उसका जो ट्रैवलिंग से लेके जो उसके डब्बे बनाना से लेके वहां पे जो भी कुछ फैक्ट्री में होता है उसका नहीं होता। फिर बाद में जीएसटी सीएसटी पे भी हमें 50% डिस्काउंट नहीं रहता, उसकी वजह से ये इतना सब है। तो इसलिए ये सब अचीव करने के लिए हमें क्या करना पड़ता है, केयर मोर अबाउट अदर्स एंड यू विल बी टेकन केयर ऑफ। यानी लोगों की जितना हो सके उतना उनको हेल्थ गोल के लिए दिन रात मेहनत करो, अचीव करने के लिए उनको प्रयत्न करो। फिर इसमें अपने आप ये बाकी का जो है क्वालिफिकेशन आपके पीछे लगेंगे, जो मनी है जो बाय प्रोडक्ट उसमें आता है वो भी अपने पीछे लगेगी। खाली अपना हेल्थ गोल और दूसरों का हेल्थ गोल, यानी खुद जो बोलते हैं ना कि खुद का हेल्थ गोल अचीव करें दूसरों का करो, तो ये अपने आप मिल जाता है। व्हाई इज इंपॉर्टेंट फॉर सुपरवाइजर, बरोबर है। तो ये देखेंगे कि सुपरवाइजर बेनिफिट्स ये क्यों, तो 50% रिटेल इनकम तो है, इसमें कैश इनकम होता है। फिर बाद में जो होलसेल इनकम जो रहता है सुपरवाइजर होने तक जो अपने प्रेफर कस्टमर के वगैरह बाकी आश्रित के, वो 8 to 25% होलसेल इनकम हमें प्राप्त होता है। फिर बाद में यहाँ से रॉयल्टी इनकम भी हमें मिलना शुरू हो जाता है जो सुपरवाइजर होते हैं उनसे। फिर बाद में यहाँ पे आने के बाद कंपनी से, हमारे कॉर्पोरेट से, हमारे जो अप्लायंस है इनसे हमें नेशनल और इंटरनेशनल ट्रिप भी मिलना शुरू हो जाता है हमारे और हमारे फैमिली के लिए, ये सबसे बढ़िया होता है। फिर बाद में यहाँ पे आने के बाद स्पेशल ट्रेनिंग जो रहते हैं, हमारे वर्कशॉप रहते हैं, फिजिकल रहते हैं, वर्चुअल अलग अलग, उसकी वजह से हम लीडरशिप हमारी डेवलप हो जाती है। ये जो है पर्सनैलिटी डेवलपमेंट हमारी करने के लिए यहाँ पे अलग नमूने की सेशन हमें मिलते हैं, अलग तरीके का हमें एक प्रकार का पिन हमें ऐसी हो जाता है कि जैसे हमने पिन ऊपर देखी थी कि ये सुपरवाइजर पिन हमें बहुत सुंदर मिलती है, ये जो हमारे स्पाउस को और हमारे 2 पिन हमारे पास आते हैं, फिर हम वो पहन के हम एक अलग डेस्टिनेशन पर पहुंच जाते हैं। तो ज्यादा करके मेहनत करके ज्यादा और ये ही महीने में ज्यादा करके क्यों अचीव करने की कोशिश करो, तो फिर बाद में प्रोडक्ट जो है वो कॉस्ट बढ़ने वाला है। इसलिए लोगों को जितना ज्यादा हेल्प ये करेंगे उतना ज्यादा उनका भी फायदा है और हमारा भी फायदा है। फिर बाद में सुपरवाइजर होने के बाद जब हमारी टीम अच्छे काम करेंगे, दिन रात आप मेहनत करेंगे, तो हमें बोनस के रूप में भी बहुत सारा फायदा इसमें मिलता है। तो जैसे ही रिटेल इनकम ने हमने देखा है कि एसोसिएट से एमआरपी पे हम देके, वैसे ही हमने देखा है कि और एक बार देखते शॉर्ट में कि जैसे हम ज्वाइन होने के बाद एसोसिएट होते हैं 25% पे चले जाते हैं, तो 100 पहले जो प्रेफर कस्टमर रहता है तो उसको 15% डिस्काउंट मिलता है हमें। फिर बाद में 100 पॉइंट से लेके 499 वॉल्यूम पॉइंट से 25% डिस्काउंट मिलता है। 500 से लेके देखिए यहाँ पे 499 आया है 25% डिस्काउंट, यानी 500 भी आया वहां पे आंकड़ा, तो हमारा 35% डिस्काउंट शुरू होने वाला है। और फिर बाद में 2499 जो बोलते हैं 2499 पॉइंट तक हमें 35% डिस्काउंट, यानी आगे फिर बीच में बोला था मैंने कि 1000 वॉल्यूम पॉइंट का अगर डायरेक्ट हमें एक डाल दिए हमने तो 42% डिस्काउंट जगह पे, लेकिन वो टेम्पररी उसी महीने के लिए रहेगा, लेकिन परमानेंट डिस्काउंट के लिए हमें 2500 ये जो वॉल्यूम पॉइंट का आंकड़ा है वो हमें अचीव करना होगा। फिर बाद में 399 वॉल्यूम पॉइंट तक 42%, और जब आप 4000 करेंगे तो 50% डिस्काउंट लेके एक बढ़िया सुपरवाइजर बनके आप 50% डिस्काउंट में जाके हम ज्यादा उसका
ये कर सकते हैं। तो ये 4000 वॉल्यूम पॉइंट आपने देखा है कि खुद ही नहीं, तो जो हमारे जो डाउनलाइन है, जितना लोगों की आप हेल्प करेंगे उनके भी वॉल्यूम पॉइंट हमें पकड़े जाते हैं। तो ये वॉल्यूम पॉइंट आते कहाँ से? तो ये वॉल्यूम पॉइंट के हर एक हमारे जो प्रोडक्ट रहता है उसको कुछ ना कुछ वॉल्यूम पॉइंट रहते हैं। आपको पता है कि जैसे हमारे कोर प्रोडक्ट जो फॉर्मूला 1 है उसको 21.75 वॉल्यूम पॉइंट है। फिर बाद में जो हमारा अफ्रेश है, जो एनर्जी ड्रिंक है, बूस्ट करता है सबको, तो उसको 7% है वॉल्यूम, 7 वॉल्यूम्स है। जो हमारी पर्सनल प्रोटीन पाउडर है उसका अगर छोटा डब्बा लेंगे 200 ग्राम का तो उसको 11.20 वॉल्यूम पॉइंट है, और 400 का डब्बा हम लेंगे तो 22.50 उसके वॉल्यूम पॉइंट है। तो वैसे ये होलसेल इनकम आपको पता चला होगा कि जब तक 50% तक हमारी डाउनलाइन जाती नहीं है 3 इसका, वैसे ही ये क्या बोलते हैं उसे हम, कि ये हमें मिलता है कि जैसे ऊपर का A B C G तक जो भी है, तो उनका अगर समझो 10,000 हमें पॉइंट हुए हैं, तो जो हमारी फर्स्ट लाइन है 8% से कितना हमें प्रॉफिट मिलता है, BF जो लाइन है नीचे की तो उससे कितना मिलता है, ऐसे हमें ये टोटल मिलना शुरू हो जाता है होलसेल इनकम में। वैसे ये 10,000 पॉइंट को पहले लाइन से जब 8% से मिलता है तो उसको कितना मिलता है 10,000 में, 15% से जो भी है उससे 10,000 में होलसेल में हमें कितना आएगा, जो 25% पे है उनसे हमें कितना आएगा, इसका कैलकुलेशन करके हम ये ऐसा खुद का भी थिंकिंग कर सकते हैं कि कैसे हमें ये मिलेगा। तो इसमें नया जो मिलता है सुपरवाइजर होने के बाद, होलसेल तो मिलता है, बाद में जो आता है इनकम रॉयल्टी। तो रॉयल्टी कैसे आ जाती है, अभी ये हम इसके ऊपर ध्यान देंगे। तो देखिए ये स्क्रीनशॉट भी आप निकाल सकते हैं, हाउ मच परसेंट रॉयल्टी इनकम यू हैव। इसके लिए अगर 1 to 5% तक हमें रॉयल्टी आ जाती है, लेकिन हम एक तो पहले हम सुपरवाइजर होने के बाद 50% डिस्काउंट तो होता है। पे लाइन ABCD जो 50-50% में, जो फर्स्ट लाइन में 50% डिस्काउंट, सेकंड लाइन में डिस्काउंट, और थर्ड लाइन का जो भी सुपरवाइजर है उनकी 50-50% डिस्काउंट लेवल से वहां से हमें 5% रॉयल्टी आती है। लेकिन इसमें भी एक ये है कि उसके लिए हमें भी वॉल्यूम पॉइंट करने पड़ेंगे, तो पूरा रॉयल्टी हमें वो मिल सकती है 5%। अगर हमारे खुद के 500 वॉल्यूम पॉइंट हमने कर दिए तो हमें खाली 1% रॉयल्टी मिलेगी। हमारे 1000 वॉल्यूम पॉइंट हुए तो 2% रॉयल्टी, एवरी 500 वॉल्यूम पॉइंट को वही रॉयल्टी मिलने वाली। 1,500 हुए तो 3%, 20,000 हुए तो 4%, और 2500 हुए 2,500 पॉइंट होने के बाद ही हमें 5% रॉयल्टी प्राप्त हो सकती है। इसलिए हमें 2,500 ये आंकड़ा एक बार सुपरवाइजर होने के बाद ये हमारे फिक्स करो कि ज्यादा ज्यादा रॉयल्टी और ज्यादा ज्यादा इनकम हमारे बैंक में कैसे आए। तो उसके लिए हमें ज्यादा ज्यादा लोगों की मदद करना चाहिए सच्चे भाव से, प्रामाणिकपने, और उनके हेल्थ गोल अचीव करने के लिए। तो ये वॉल्यूम पॉइंट इतना ही नहीं, बहुत सारे आएंगे। कि हमने देखा है कि हमारे फोरम पे जो डॉक्टर प्रवीण पाटिल जी है, बाकी के इन्होंने तो 10,000 15,000 ऐसे वॉल्यूम पॉइंट किए। तो उन्होंने क्या किया है, खाली लोगों की हेल्प करना, बस उनको वॉल्यूम पॉइंट तरफ ध्यान देते क्या नहीं। अपने को लगता है यार इतने होने वाले क्या पॉइंट, हमें भी नहीं लगता था। हमने भी कंटिन्यू गए 4 महीने से 5,000 वॉल्यूम पॉइंट हमने किए, हमें पता भी नहीं था कि हम कर सकते हैं क्या। लेकिन हमने ज्यादा ज्यादा इन्विटेशन दिए, ज्यादा ज्यादा प्रेजेंटेशन दिए, ज्यादा ज्यादा लोगों को हेल्प करने के लिए प्रोत्साहित किया। लेकिन ये कब हो सकता है, जब हमें अच्छा नॉलेज मिले, हमें अच्छी ट्रेनिंग मिले, हमें अच्छा हमारा खुद का ट्रांसफॉर्मेशन हो जाए। जब भी अपना, जब कोई भी आगे बेचता है तो वो क्या है उनसे लेना देना नहीं रहता, लेकिन कौन बेचता है, उसकी पर्सनैलिटी क्या है, ये 90% अपना हेल्थ ही और अपनी पर्सनैलिटी ही मैच करती है। फिर बाद में आप जो भी ले जाते हो वो बाद में देखा जाता है, पहले आप देखे जाते हो, आपका जो वहाँ का नाम है ये देखा जाता है। अभी एग्जैक्टली अमाउंट ऑफ रॉयल्टी इनकम हम देखेंगे कि ऑर्गेनाइजेशन अगर वॉल्यूम पॉइंट 20,000 हुआ तो 1% जब हमें रॉयल्टी मिलती है तो कितना पैसा 1% को, तो 0.50 पैसा, यानी 8 आना समझो, तो इतना मिलता है। अगर आप वॉल्यूम पॉइंट 5,500 करेंगे और अपना ऑर्गेनाइजेशन वॉल्यूम पॉइंट हुए 20,000, तो 1% से हमें कितना मिलेगा 20,000 से, 0.5% से, तो 10,000 रॉयल्टी हमें आएगी। अगर 10,000 पर्सनल वॉल्यूम पॉइंट हमने किए तो 2% हमें मिलेगा। तो 20,000 हमारा ऑर्गेनाइजेशन वॉल्यूम पॉइंट है, तो 2% से हर एक पॉइंट को मैंने बोला था कि 8 आना 0.5
पैसे हमें मिलते हैं तो 1 रुपया हमें मिलता है, तो 20,000 हमारी रॉयल्टी आएंगी। 1500 वॉल्यूम पॉइंट हमने किए तो 3% से हमें 20,000 से अगर करेंगे हम तो 1.5 मिलेगा, तो 30,000 आएंगे। वैसे 2,000 से 2,500 होने के बाद 5% पूरी रॉयल्टी आती है। हर एक पॉइंट को हमें 2.5 रुपए हो जाते हैं। फिर बाद में हमें 50,000 रॉयल्टी आती है। देखिए ये पर्सनल वॉल्यूम पॉइंट आगे चल के कितने मायने रखते हैं ये समझ में हमें आना चाहिए। तो एक्शन प्लान फॉर रॉयल्टी इनकम ये तो हमने देखा है, तो इसलिए हमें डेली मेथड ऑफ ऑपरेशन यही करना चाहिए। इसमें क्या है, तो डेली 5 न्यू इन्विटेशन, वर्क ऑफलाइन ऑनलाइन बोथ, यूज स्टॉक वियर ये छोड़ने का नहीं, तो रिटेल रिक्रूट आणि रिटेन्शन या सब चीजें है, हेल्प अदर देयर गोल आणि फिर 2,500 वॉल्यूम पॉइंट हमें करना है। तो रॉयल्टी का ये हमने अभी देख चुके हैं कि कैसे रॉयल्टी हमें ये मिलती है। तो उसके बाद जो है वो बोनस आता है। तो बोनस ये जो कैसे आता है कि सुपरवाइजर होने के बाद जो बोनस आता है, तो उसके लिए हमें अगले अगले जो पड़ाव है वो पार करना पड़ेगा। जितना जल्दी हो सके हम सुपरवाइजर के पास गए तो फिर बाद में खूब बहुत मजा आता है। इसमें भी एक गेम और एक अच्छा एक कुछ तो खेल बोल के खेले तो बहुत अच्छा हो जाएगा। इसमें ज्यादा टेंशन लेने की जरूरत नहीं है, कौन पहले वहां पे पहुंचेगा कोई बाद में पहुंचेगा, लेकिन सब तो पहुंचने वाले। ये जो अभी सब जो सुन रहे हैं ये सभी आगे चल के प्रेसिडेंट मेंबर तो बनने ही वाले हैं। उसके बाद का जो है चेयरमैन क्लब और फाउंडर सर्कल कैसा करने का हम तो देखेंगे। तो इतना याद रखो कि इसके लिए मैंने बेसिक रूल एक कान मंत्र दिया है आज कि नेवर एवर क्विट, नेवर एवर क्विट। ठीक है ये महीने मेरे 2,500 नहीं हुए, 500 हुए चलेगा, चलो अगले महीने कुछ तो। जैसे क्रिकेट में 2-4 ओवर एकदम ब्लैंक जाते, रन निकलते नहीं ऐसा लगता है, लेकिन 1-2 ऐसे पावर प्ले में हमें मिल जाते हैं कि बहुत सारे रन आते हैं या विकेट अगली टीम की पड़ती नहीं है, लेकिन ऐसे एक आधा ओवर निकल के जाता है कि उसमें विकेट पड़ती है और पूरा मैच टर्न हो जाता है। तो वैसे ही हमारे इसमें क्योंकि जो लोग प्रेसिडेंट हुए हैं, जो लोग चेयरमैन क्लब फाउंडर मेंबर हुए वो भी आदमी है, हम भी आदमी, इसलिए ऑलवेज ऑन लर्निंग मोड, यानी हैप्पीनेस और जो भी लर्निंग मोड पॉजिटिव एटीट्यूड ये हमें रख के हमें आगे आगे करके हमारा अगला पड़ाव हमें पार करने का है। तो इसमें हमें सुपरवाइजर में और क्या मिलता है, जैसे नेशनल इंटरनेशनल ट्रिप टूर्स, लीडरशिप ट्रेनिंग वगैरह बाकी हमें मिलता है। जैसे जैसे पिन अच्छी हो जाती है वैसे वैसे आपको लीडरशिप अलग अलग ट्रेनर्स मिलते हैं कि जैसे हमने नाम सुना थे कि जैसे अमोल खिल्लारे सर है, बाकी की जो भी है हमारे सचिन पाटिल सर है, और वो हमारे खुद के भी जो चंद्रशेखर मस्के सर है, कि ये भी इतने बड़े हैं कि उन लोगों को ग्लोबल इसमें पूरे वर्ल्ड में जो अभी परसों ये हुआ था कि इसमें जो कुंभ मेला बोलते हैं हर्बालाइफ बिजनेस का, कि पूरे वर्ल्ड का वहाँ पे एक्स्ट्रा वेगन्जा में तो कुछ ही चुनिंदे लोग ये पूरे वर्ल्ड के वहाँ पे अपना एक्सपीरियंस और लेक्चर डिलीवर कर सकते हैं। तो उसमें पूरे इंडिया में से अपने जो फोरम के प्रेसिडेंट मेंबर जो चंद्रशेखर मस्के सर है उनको आधा घंटा वहां पे मिला था। तो ये सबसे बढ़िया है। तो कैसा रहता है कि हमारे इसमें इतना विद्वान लोग रहते हैं लेकिन हमें अपने पास रहने की वजह से उनकी वैल्यू नहीं समझ में आती, तो उनका मदद लेके आप जरूर प्रेसिडेंट से भी आगे भाग सकते हो। इसलिए कॉन्फिडेंस रखो, आत्मविश्वास रखो कि यहाँ पे ट्रेनिंग देने वाले बहुत सारे आपके भाई लोग फोरम पे सब हमारे सीनियर्स है, इसलिए बिंदास रहो। फिर एक बार जाते जाते देखेंगे कि हर्बालाइफ इनकम प्लान में कंज्यूमर प्रॉपर्टी रिटेल 25% से 50%, होलसेल इनकम ऑन टीम 8% से लेके 25% जो हम बेचते हैं पहले, इसमें जो होलसेल है जो हमने देखा है। फिर रॉयल्टी जो है 5% 3 लेवल सुपरवाइजर तक, 2% से 7% मंथली बोनस फॉर टैप टीम, जो टैप टीम होते तो वो मंथली बोनस बढ़ता है। फिर 1% मार्क्यूज एनुअल बोनस भी रहता है। हर्बालाइफ स्पॉन्सर्ड वैकेशंस रहते हैं, नेशनल और इंटरनेशनल ट्रिप भी रहते हैं। तो जैसे भी हमने देखा है कि अलग अलग कैसे हमने ये डिस्ट्रीब्यूटर से सीनियर कंसल्टेंट, सक्सेस बिल्डर, क्वालिफाइड प्रोड्यूसर और सुपरवाइजर तक हम कैसे जाने का, तो ये कंडीशन भी हमने देख ली है। फिर बाद में इसके बाद जो आता है तो सुपरवाइजर रिक्वालिफिकेशन ये रहता है कि व्हाट इज रिक्वालिफिकेशन ऑफ सुपरवाइजर, अरे क्यों करना चाहिए, कि हर महीने में अगर समझो आप सुपरवाइजर बन गए और अगले साल आपने काम ही नहीं किया तो फिर हमें सुपरवाइजर की जो भी प्रॉफिट है, नेशनल इंटरनेशनल ट्रिप रहने दो या बोनस रहने दो या बाकी चेक रहने दो, ये नहीं आता।
बैठे बैठे आपको थोड़ा बहुत वर्क करना पड़ता है। जैसे अचीव 4,000 वॉल्यूम पॉइंट्स इन 1 मंथ, एक तो पूरे साल में, जैसे इसमें बोला है कि देयर वे टू रिक्वालिफाई एज सुपरवाइजर बिटवीन फरवरी 1 से लेके जनवरी 31, एक साल में हमें एक तो कम से कम 4,000 वॉल्यूम पॉइंट्स एक मंथ में करना चाहिए विथ 1,000 अपने खुद के, और वॉल्यूम पॉइंट्स उसमें रहने चाहिए। अचीव 2,500 2,500 वॉल्यूम पॉइंट्स इन ईच ऑफ 2 कॉन्सिक्यूटिव मंथ, यानी 2,500 वॉल्यूम पॉइंट 2 मंथ में सेलेक्ट करना चाहिए विथ 1,000 अनकम्बर्ड वॉल्यूम पॉइंट्स ईच मंथ, यानी जो कम्बर्ड जो बोलते हैं ना उससे बाहर रहे, यानी खुद के वो वॉल्यूम पॉइंट रहने चाहिए। accumulated 4,000 वॉल्यूम पॉइंट्स एट एनी टाइम ड्यूरिंग द रिक्वालिफिकेशन पीरियड, यानी एक बरस का रिक्वालिफिकेशन पीरियड रहता है, उसमें हमें एक बार ये करना चाहिए, तो हमारा सुपरवाइजर लेवल बरकरार रहेगा और हम जो उससे बेनिफिट लेने वाले थे उससे हम बेनिफिट प्राप्त कर सकते हैं। तो अगला जो पड़ाव है कुछ एक 5 या 10 मिनट में मैं झट से बोल के हमारा ये खत्म करता है। सुपरवाइजर होने के बाद जो अगला पड़ाव है वर्ल्ड टीम रहती है, बाद में एक्टिव वर्ल्ड टीम रहती है, फिर गेट टीम, मिलियन टीम और प्रेसिडेंट टीम, ये अपने पड़ाव हमें आगे आगे करना पड़ता है। इसलिए जल्दी से हमें सुपरवाइजर बनने के लिए आज शाम से ही शुरुआत करनी पड़ेगी हमें। तो अगला जो रहते हैं ऐसे पिन, सुपरवाइजर की पिन हमने देखे हैं, फिर बाद में वर्ल्ड टीम की, फिर बाद में एक्टिव वर्ल्ड टीम की, फिर बाद में गेट से जो शुरू हो जाते हैं तो उसमें रियल डायमंड मिलियन टीम से शुरू हो जाते हैं, और वो ये पिन की कीमत बहुत महंगी पिन रहती है, तो ये भी अचीव करना या लगाना इससे ही बहुत बड़ी भाग्यता लगती है। ऐसा बोलते हैं कि ये उतने बड़े नेतृत्व को दर्शाता है, उतने बड़े लीडरशिप को ये पिन दर्शाती है कि आपने टीम के लिए क्या किया। जैसे वर्ल्ड टीम बनने के लिए अचीव 2,500 टोटल वॉल्यूम पॉइंट ईच मंथ फॉर 4 कॉन्जिक्यूटिव मंथ एज ए फुल्ली क्वालिफाइड और क्वालिफाइड सुपरवाइजर। सुपरवाइजर बनने के बाद ही आप 2,500 पॉइंट 4 कॉन्जिक्यूटिवली मंथ में कंटिन्यू करना चाहिए, नहीं तो अचीव 10,000 वॉल्यूम पॉइंट इन 1 मंथ, एक मंथ में भी आपने 10,000 वॉल्यूम पॉइंट कर दिए तो आप फुल्ली तो हमें वर्ल्ड टीम प्राप्त होता है। तो ये डॉक्टर रमा मोरे मैडम ने भी ऐसा किया था, एक 10,000 एक ही महीने में किए थे, फिर बाद में प्रवीण पाटिल सर ने भी वैसा ही किया था, बाद में ये ऐसे बहुत अच्छे तरीके से हमारे अनिल मंगोल सर, अलका मैडम भी सही तरीके से करते हैं, फिर बाद में जो हमारे आदर्श विनय मैडम और सुधीर सर भी इसके ऊपर बहुत अच्छा वॉल्यूम पॉइंट के ऊपर उनका खुद लेक्चर होना चाहिए कि वो कैसे इतने सारे ढेर सारे वॉल्यूम पॉइंट इकट्ठा करते हैं, ये सच में उनकी तरफ देखे सीखना चाहिए हमें। तो बिकमिंग वर्ल्ड टीम हमें समझ में आया है कि फर्स्ट सुपरवाइजर लेवल, सेकंड और थर्ड, इनसे जो भी टोटल कलेक्टेड पॉइंट हमारे 10,000 होना चाहिए, यानी 2,500 4 महीनों तक कंटिन्यू, नहीं तो एक महीने में हमें ये करना चाहिए। फिर ये वर्ल्ड टीम होने के बाद जो अगला पड़ाव रहता है अपना वो एक्टिव वर्ल्ड टीम रहता है। कि एक्टिव वर्ल्ड टीम में क्या होता है कि एक तो टोटल वॉल्यूम पॉइंट्स इन ईच ऑफ 4 कॉन्जिक्यूटिव मंथ्स में तो हमने देखे कि वर्ल्ड टीम ने हमने कर दिए कि 2,500, फिर बाद में टोटल वॉल्यूम पॉइंट इन एनी 2 मंथ 5,000 भी हमने कर दिए तो भी हमारी एक्टिव वर्ल्ड टीम हो जाता है। नहीं तो टोटल वॉल्यूम पॉइंट्स इन 1 मंथ अगर हमने 10,000 भी किए तो भी हम एक्टिव वर्ल्ड टीम उसमें बन जाते हैं, लेकिन हमारे वॉल्यूम रिबेट पॉइंट 500 रहना चाहिए, क्योंकि रहता है कि वॉल्यूम पॉइंट जो रिबेट पॉइंट रहते हैं वो 20 पॉइंट का एक पॉइंट रिबेट पॉइंट ऐसा पकड़ते हैं, तो उसमें भी समझो कुछ हम इधर तो देखते हैं कि हमारे 10,000 हुए लेकिन रिबेट पॉइंट वहां पे पूरे नहीं हुए, तो भी थोड़े एक 10-15 पॉइंट भी कम पड़े तो वहां मिस हो सकता है। तो रिबेट पॉइंट पे ज्यादा करके हमें ध्यान देना पड़ता है जब बड़े बड़े हमारे जो हम पिन अचीव करते हैं तो उसके लिए। अगर नेक्स्ट जो है ग्लोबल एक्सपेंशन टीम, तो ये जो ग्लोबल एक्सपेंशन टीम है यहाँ पे और दूसरा बड़ा प्रभाव शुरू हो जाता है कि जैसे इससे पहले हमने देखा है कि एक्टिव वर्ल्ड टीम ये मिनी प्रेसिडेंट टीम बोलते हैं, मिनी प्रेसिडेंट टीम, इसको फिर बाद में यहाँ से उनको एक अलग नमूने के उनको एक जहां कर भी ये लोग जाते हैं तो उनको अलग नमूने का दालन रहता है, उनको अलग नमूने से ट्रीट किया जाता है, उनको अलग नमूने के लोग आके उनको हर बार क्या बोलते हैं उसे पर्सनालिटी डेवलपमेंट से लेके हर उनका ट्रेनिंग अलग रहता है,
उनका सिस्टम ही अलग रहता है। इसलिए हमें वो जाके वहां पे उनका क्या वर्ल्ड जबरदस्त रहता है वो हमें हम पा सकते हैं वहां पे जाके। वो हम शब्दों में बयान नहीं करते, उसको आपको फील ही करना पड़ेगा। तो ये ग्लोबल एक्सपांशन टीम जो टैप टीम बोलते हैं, यानी टॉप प्रोड्यूसर जो रहते हैं बिजनेस में, तो उनको ग्लोबल एक्सपांशन टीम में शामिल किया जाता है। इसके लिए ये खाली खुद के ऊपर अवलंबन नहीं रहता, तो ये सब हमारे जो अंडर के जो रहते हैं उनके ऊपर या उनके नेतृत्व उनके ऊपर ही सब ये पूरे आगे के क्वालिफिकेशन अवलंबन रहते हैं। इसके इसलिए अचीव 1000 वॉल्यूम पॉइंट रिबेट पॉइंट्स ईच मंथ फॉर 3 कॉन्जिक्यूटिव मंथ, यानी एक रिबेट पॉइंट एक का जो होता है 20 वॉल्यूम पॉइंट का एक रिबेट पॉइंट हो जाता है, तो इसलिए उसको 20,000 वॉल्यूम पॉइंट हमें 3 कॉन्जिक्यूटिव मंथ में चाहिए कि जो भी हमारे टीम ने किए वाले हो। जैसे पर्सनल वॉल्यूम पॉइंट तो कम से कम 2500 तो चाहिए, 2500, लेकिन हमारे टीम ने 20,000 वॉल्यूम पॉइंट करना ही करना है। इसमें बेनिफिट्स क्या है इसमें, तो एलिजिबल टू अर्न अप टू 2% मंथली टैप टीम प्रोडक्शन बोनस on your downline organization volume by achieving 1000 volume point rebate points and 5000 total volume point each month। यानी ये बोनस अगर हमें चाहिए, आपने 2500 पॉइंट किया तो रॉयल्टी मिलेगी, 5000 वॉल्यूम पॉइंट करने के बाद ही आपको 2% जो बोनस रहता है वो हमें मिलता है। 2% बोनस यानी इन्फिनाइटली, जो पहले बिजनेस था वो 3 लाइन पे, अभी वो 3 लाइन छूट जाता है और आगे का जो इन्फिनाइट तक जो भी अपने है उसके ऊपर 2% हमें आ जाता है। यानी देखिए अगले पिन अचीव करने में जो भी मजा है, तो यहाँ से सच में जो रियल बिजनेस शुरू हो जाता है। यहाँ पे आपका जो चेक रहता है या बाकी का इनकम रहता है वो मल्टीप्लीकेशन में चला जाता है, टोटल मल्टीप्लीकेशन ऐसा है। तो बी एलिजिबल टू क्वालिफाई फॉर कंपनी ट्रेनिंग इवेंट्स प्रमोशंस, बी एलिजिबल टू पार्टिसिपेट इन स्पेशल एडवांस ट्रेनिंग, पार्टिसिपेट इन स्पेशल कॉन्फ्रेंस कॉल्स, यानी आपको अलग अलग जगह कॉन्फ्रेंस कॉल आएंगे, आपको ये जगह से उठा के आपको ट्रेनिंग के लिए भेजेंगे। अभी देखिए मुझे आनंद सर ने कल फोन किया था, फिर हमारे जो स्पॉन्सर है, मेंटोर है प्रमोद, डॉक्टर प्रमोद करेड़े सर, उन्होंने मुझे फोन किया कि नहीं तुम्हें ये लेने का है ग्लोबल एक्सपेंशन टीम में रहने की वजह से। मुझे झट से बोल दिया कि फिर बाद में मैंने बोला कि आज हमारे शाम में ऐसी ऐसी मीटिंग है, ये है ये, नहीं बोले आपको लेना पड़ेगा। मैं बोला कल रखेंगे, नहीं आज ही लेना पड़ेगा ना, अभी 7 बजे। फिर मैं तैयार था, इसीलिए मैं आपके सामने उनके आदेश से आपकी सेवा में लगा वाला हूँ। तो ऐसे ही आपको कहीं से भी फोन आ सकता है कि आप ये ट्रेनिंग दीजिए इस प्रकार से। तो बिकमिंग ग्लोबल एक्सपेंशन टीम 2 मंथली बोनस ऑल लेवल, हर एक लेवल से हमें 2% का बोनस मिल जाता है। तो बाद में उसका जो आता है वो मिलियनियर टीम आ जाता है। अभी लास्ट के 2-3 स्लाइड, ज्यादा नहीं, मिलियनियर टीम में जो है आगे का कि जो अभी हमारे प्रमोद करेड़े सर उसके ऊपर जा सकते हैं, जो मिलियनियर टीम बन गए, जो अपने हर्षद राहड़कर सर है वो मिलियनियर टीम बन गए अभी। फिर प्रेसिडेंट टीम तो अपने शेखर सर बन गए, भारती शेखर मैडम जी। तो क्वालिफिकेशन में उसमें अचीव 4000 वॉल्यूम रिबेट पॉइंट ईच मंथली फॉर 3 कॉन्सेक्यूटिव, यानी 4000 वॉल्यूम पॉइंट यानी 20 वॉल्यूम पॉइंट का एक रिबेट पॉइंट होता है। तो 20 चौक 80 यानी 80,000 वॉल्यूम पॉइंट अगर ईच मंथ हमें 3 कॉन्जिक्यूटिव मंथ में करेंगे तो मिलियन टीम बनते हैं जो हमारे सिस्टम के रहेंगे। इसलिए हमें ज्यादा ज्यादा हेल्प करके अपने सिस्टम कैसे डेवलप होना उसके ऊपर ध्यान देना पड़ेगा। और ये होने के बाद जो आफ्टर अ वेटिंग पीरियड ऑफ 2 मंथ्स एलिजिबल टू अर्न अप टू 4% मंथली टीम प्रोडक्शन, जैसे इसके ऊपर 4% हमें मिलता है बोनस ऑन योर डाउनलाइन ऑर्गेनाइजेशन, जैसे रिबिल्ड पॉइंट वगैरह बाकी जो बोलते हैं। बी एलिजिबल फॉर कंपनी अलग ट्रेनिंग रहता है, इसके तो कॉन्फ्रेंस कॉल अलग रहते हैं, वो फिर हायर लेवल पे चले जाते हैं। फिर बाद में ये हिसाब से हमें 4% मंथली जो मिलता है इसके ऊपर। लेकिन ये जो 80,000 पॉइंट हम करने वाले हैं ये हमारे 3 लेवल सुपरवाइजर के क्वालिफिकेशन के ऊपर ही ये पूरा अवलंबन रहता है। लेकिन जो 4% बोनस मिलेगा वो पूरे इन्फिनाइट टीम का मिलेगा। और जो लास्ट टाइम बेस्ट इज प्रेसिडेंट टीम, जो हमारे इसमें पिछले मंथ में चंद्रशेखर मस्के सर जी हुए थे, उनके डेडिकेशन के लिए और बहुत ही कम समय में पूरी इंडिया में कुछ चुनिंदा लोग इतने जल्दी प्रेसिडेंट टीम बन गए, तो वो उन्होंने बन के हमारे सामने एक मिसाल कायम की थी, उन्होंने एक आदर्श हमारे सामने रखा था। तो उनके लिए क्लैप तो बनता है सब तरीके से। बहुत ही अच्छा ये उन्होंने किया है कि अचीव 100 वॉल्यूम रिबेट पॉइंट्स इन 3 consecutive मंथ, यानी सॉरी 10,000 वॉल्यूम पॉइंट, यानी 10,000 रिबेट पॉइंट अगर देखेंगे तो 20 पॉइंट का ये
तो 10,000 का कितना हुआ, तो 2 लाख वॉल्यूम पॉइंट 3 consecutive month after a waiting period of 3 months and the 60% प्रोडक्शन बोनस। यानी यहाँ पे मल्टीप्लिकेशन में चला जाता है कि जो प्रेसिडेंट टीम बनता है तो उनका 15 लाख से लेके 25 लाख उनका इनकम रहता है। जो मिलियन टीम रहता है उसका 10 लाख से लेके 20 लाख तक रहता है। जो टैप टीम के ऊपर रहते हैं उनका एक 5 लाख तक का ये रहता है। तो बाद में ये जितने जल्दी मल्टीप्लिकेशन में चला जाता है, देखिए डायरेक्ट 5 से 10, 10 से 20, 20 से 30 ऐसा चला जाता है। तो हमें इसके लिए इतना चाहिए कि नेवर एवर क्विट, कभी भी रुकना नहीं है, थकना नहीं है, कंटिन्यू हमें चलना है, क्योंकि यही आईडी और उसी से ही हम अगले हमारे जनरेशन को ट्रांसफर करते हैं, फिर नेक्स्ट जनरेशन को ट्रांसफर करते हैं। इतना याद रखिए, आपका एक काम आपके नातू पातू के लिए ये रहता है, तो बिकमिंग है ये हिसाब से। फिर हमने ये सब प्रेस टीम तक पूरा देखा है। तो इसलिए मोटिवेट, विजन, टीच, एक्शन, टीम वर्क, गोल्स, यानी हमें टीम वर्क पे ज्यादा देना है। तो मैं सब हमारे जो स्पेशल ऑल गेस्ट स्पीकर्स है, सीनियर लीडर्स है, एसोसिएट है, माय फैमिली मेंबर्स है, फ्रेंड्स है, जिन्होंने अभी तक पेशेंस से ये सब सुना है, उन सभी का मैं शुक्रगुजार हूँ। और थैंक यू मैं बोलूंगा, थैंक यू मार्क्यूस सर कि जो हमने ये हमें आपने हमें जो ये अपॉर्चुनिटी दी जिसकी वजह से हम स्व परिवर्तन से विश्व परिवर्तन की ओर भाग रहे हैं। और टू मेक द वर्ल्ड हेल्दी एंड हैप्पियर के लिए इन सभी हमारे फैमिली मेंबर के साथ हमारा गोल हम अचीव करने में लगे हुए हैं। तो थैंक यू सर। वाओ, ग्रेट नॉलेज दिया सर आपने, बहुत अच्छा दिया। अभी क्या है कि सर ने जो पे प्लान बताया वो जरा किचकड़ है, पर जो सुपरवाइजर क्वालिफाई हुए हैं उन्होंने एक्टिव वर्ल्ड टीम का ही गोल रखना चाहिए, उसका ही ध्यान से सुनना चाहिए। और जो एक्टिव वर्ल्ड टीम है उन्होंने ग्लोबल एक्सपेंशन टीम, जो ग्लोबल एक्सपेंशन टीम है उन्होंने मिल टीम का, और मिल टीम तो अभी हमारे इसमें कोई नहीं है, तो ग्लोबल एक्सपेंशन 2500 तक ही हमारी टीम में मेंबर है। तो सर ने बहुत अच्छी तरह से, यानी कि सिंपल भाषा में, जैसे कि अपना रॉयल्टी इनकम रहने दो, बोनस इनकम रहने दो, प्रॉफिट, रिटेल प्रॉफिट, मार्जिन, सब मेरे हिसाब से तो खूप चांगलं सांगितलेलं आहे। तर आपले जे स्ट्रॉंग वेलनेस कोच आहे प्रमोद सर, त्यांचा फीडबॅक घेऊया पहिल्यांदा, की जे सगळ्यांचेच आपले मेंटर आहेत। तर प्रमोद सर, ज्यांनी ह्या सेशनचे मेन आदेशकारक आहेत। हा, हिटलर म्हणलं तरी चालेल। येस सर, येस। बोला सर, तुम्हाला काय नाही काय चान्स? एक मिनिट, हा बोला। हा सर। येस, फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि खरोखरच अप्रतिम सेशन झालं। मी इवन दो ट्रॅव्हलिंग मध्ये होतो तरी माझ्या कानाला मोबाईल चालू होता की कसं सेशन चालू आहे। आणि ज्यांनी स्क्रीनशॉट काढले असतील ना सेशनचे पूर्ण, तर त्यांना इथून पुढे कधीच पे प्लॅन सांगायची गरज पडणार नाही, एवढं डेफिनेटली। कारण सरांनी अगदी सुटसुटीत सविस्तर एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या। काही जणांना काही गोष्टी समजून आल्या नसतील आफ्टर ऍक्टिव्ह वर्ल्ड टीमच्या पुढच्या ग्लोबल एक्सपान्शन टीमच्या, पण ते जे होतं ते सुपरवायझर जे आहेत तर ते त्यांच्यासाठी होतं। कारण सुपरवायझरला तेवढी हे लक्षात आलेली तयारी झाली असते त्यांची की आता इथून पुढे आपलं डेस्टिनेशन काय। आणि जे असोसिएट आहेत तर त्यांच्यासाठी अगदी माइंड ब्लोईंग, म्हणजे 25%, 35%, 42%, 50% का जावं, कशासाठी जायला पाहिजे, त्याच्यामधलं तुमचा कॅश डिफरन्स किती, इन्कम किती तुमचा त्याच्यामधला। तर सरांनी एकदम सुटसुटीत सगळ्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्याच्यासाठी तुम्हाला दरवेळेस तुमचे जे सिनियर कोचेस असतात तर दरवेळेस जे तुम्हाला सांगतात की तुमचं जास्तीत जास्त जे हे आहे तुमचा आपला जो पर्सेंटेज जे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामधून, तर ते पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न करा। म्हणजे 35च्या जे असतील त्यांनी 42ला, 42ला जे असतील त्यांनी 50%ला, जितक्या लवकर जाल तितक्या लवकर तुम्हाला तो डिफरन्स जो आहे ना तर तो डिफरन्स चांगला मिळाला जातो। तर आजच्या सेशन मधून मला वाटतं जर कुणाकडे स्क्रीनशॉट काढलेले असतील तर त्यांनी आपापल्या कलिग्सला पाठवायचा प्रयत्न करा, कारण त्याच्यानंतर ते तुम्हाला कधीच विचारणार नाहीत की का त्या लेवलला आम्हाला जायचंय आणि का तुम्ही आम्हाला सारखं सांगताय त्या सगळ्या गोष्टी। तर खरंच अप्रतिम झालं। आणि
सर जे बोलले की मला तुम्ही सांगितलं की आजच सेशन घ्यावं लागेल, कारण तेवढी नक्कीच तुमच्याकडे म्हणजे देण्याची नक्कीच क्वालिटी आहे आणि तुम्ही अगदी एका तासामध्ये तयारी करून सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि एकच उद्देश होता की आज तुम्ही ज्या पद्धतीने डिलिव्हर केलं तर नेक्स्ट वेळ नक्कीच अनिल सरांची असेल, कारण अनिल सर पण अशाच, कारण अनिल सरांनी मला सांगितलेलं होतं की सर हो तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही दिलता पे प्लॅन, यावेळेस आनंद सर देत आहेत तर पुढच्या वेळेस मी देतो नक्की. तर नेक्स्ट टाइम आनंद सर देतील. त्याच्यानंतर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जे कोणी ग्लोबल एक्सपान्शन टीम असतील, प्रवीण सर असतील किंवा विनय मॅडम असतील किंवा जे कोणी असतील तर त्यांचा पण नक्कीच नंबर लागेल त्याच्यासाठी. तर सगळ्यांनी सगळ्या सेशनची तयारी करून ठेवा, कारण तुमच्या टीमला आफ्टर ग्लोबल एक्सपान्शन टीम हे तुमचं सेपरेट युनिट तयार होतं. कारण टॉप अचिव्हर्स इन अ बिझनेस ज्याला म्हटलं जातं, कारण तिथं तुमचे म्हणजे इव्हन दो आज जर तुमच्या कॉल लावायला जर तुम्हाला अगदी 5, 6, 7 मिनिटं जर लागत असतील वेटिंगवर ठेवताना, आणि आनंद सरांनी आम्ही जर कस्टमर केअरला फोन लावला तर तो अगदी 30 सेकंदाच्या आत उचलला जातो आणि विथ रिस्पेक्ट सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर त्याच्यासाठी टॉप अचिव्हर्स इन अ बिझनेस जे म्हणतो ना, तर ते खरंच क्वालिफाय करायचा प्रयत्न करा. म्हणजे ऍज अ ग्लोबल एक्सपान्शन टीम, भले आज सुपरवायझरना वाटतं तरी की कधी या सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण सगळ्यांच्या बाबतीत जेवढे आहेत ना कॉलवर तर ते सगळे आनंद सरांनी तुम्हाला प्रेसिडेंट टीम पर्यंत सांगितलं, कारण त्यांना माहिती आहे तुमची तेवढी क्वालिटी आहे सगळ्यांची की तुम्ही प्रेसिडेंट टीम पर्यंत जाऊ शकता. म्हणून आनंद सरांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. तर नक्की सरांनी ज्या पद्धतीने पे प्लॅन दिलाय तर त्या पद्धतीनं खरोखर वर्किंग करायला सुरुवात करा. प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्यांनी, ते भले थेरॉटिकल वाटत असेल पण सगळं प्रॅक्टिकल होतं. तर प्रॅक्टिकली वर्क करायला तुम्हाला नक्की इझी जाईल. येस, थँक्यू सो मच प्रवीण सर, मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल. आणि थँक्यू सो मच आनंद सर, खरोखरच खूप छान सेशन अप्रतिम. गुड मॉर्निंग ऑल. आनंद सरांनी खूप छान माहिती सांगितली. तर या माहिती सांगितल्यामुळं आपण आता कुठपर्यंत आहेत किंवा आपल्याला काय पुढचा गोल करायचा आहे किंवा पुढचं आपल्याला कोचेसला थोडंसं मार्गदर्शन पण सगळी माहिती सांगितलेली आहे आणि खूपच छान माहिती होती सरांची. आणि सरांनी अगदी मुद्देसूद म्हणजे फार असोसिएट पासून ते फार म्हणजे प्रेसिडेंट टीम, ग्लोबल एक्सपेन्शन टीम, टॅप टीम सगळं जवळपास शॉर्ट मध्ये पण पुढचं सांगितलं. पण हे ऍक्च्युली सगळं असं सांगितलं की आपण काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे. मी सगळ्यांना सांगेन की आपण आता आपण कुठल्या लेवलला आहेत, 35% आहेत का 42% आहेत का आपण 50% जायला आपले व्हॉल्यूम पण किती कमी आहेत, थोडंसं आपण आपापल्या कोचेसशी थोडी संपर्क करावा आणि त्यांना मी माझी स्टेज कुठं आहे किंवा मला अजून काय करायला पाहिजे हे थोडंसं त्यांच्याशी डिस्कस करून ते थोडंसं जर केलं तर त्यांना थोडंसं म्हणजे आपला जो गोल आहे तो अचीव्ह करायला त्यांना फार सोपं जाईल त्यांना. ओके, थँक्यू सर, थँक्यू, खूप छान माहिती दिली सर. ओके ओके, वेलकम सर, वेलकम. निर्मला मॅम. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. आनंद सरांचं अभिनंदन की खूप सुंदर सांगितलं. पण मला एक छोटासा प्रश्न आहे, विचारू का? विचारा ना सर, रेडी आहे. हा सर, तुम्ही जे सांगितले की सुपरवायझर लेवलला गेल्यानंतर काही 500 VP जे सांगितले ना, पर्सनली परचेस व्हॉल्युम्स, आणि त्याचं काय रॉयल्टी 1%, हे काय म्हणजे मला थोडंसं समजून घ्यायचं होतं की काय आहे हे, मला कळालेलं नाही व्यवस्थित. येस, तर यामध्ये कसं आहे की सगळ्यांना मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी जर अचीव्ह करायच्या असतील तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की 2 hours डेली 90 days फॉर ट्रान्सफॉर्मेशन, आणि जसे बोलते की 25 जे आपले फर्स्ट लाईन, हे जर महामंत्र लक्षात ठेवला तर प्रेसिडेंट पर्यंत आपण जाऊ शकतो. तर मॅडम जे आपण विचारलं की रॉयल्टी, पुढे जी सुपरवायझर नंतर आपल्याला रॉयल्टी येत असते, सुपरवायझरच नाही तर टॅप टीम असो आम्ही किंवा कोणी असो, तर त्यावेळेस जर आपल्याला त्या रॉयल्टी जर मिळवायची असेल तर आपल्याला जी काही 5% आपल्याला रॉयल्टी मिळते, पण 5% रॉयल्टी आपल्याला अशीच येत नाही. तर ज्यावेळेस आपण 2500 व्हॉल्यूम पॉईंट करू त्यावेळेस ते आपल्याला 5% रॉयल्टी आपल्याला मिळते. ज्यावेळेस 5000च्या पुढे ग्लोबल एक्सपान्शन टीम झाल्यानंतर जर आपण करू तर आपल्याला तिथून बोनस मिळतो. तर अशा पद्धतीने ही रॉयल्टी 500 व्हॉल्यूम पॉईंट झाले तर 1% मिळते, 1000 व्हॉल्यूम पॉईंट झाले तर 2% रॉयल्टी येते, 1500 व्हॉल्यूम पॉईंट झाले तर 3% येते, 2000 व्हॉल्यूम पॉईंट झाले तर 4% येते, 2500 व्हॉल्यूम पॉईंट झाले तर आपल्याला 5% रॉयल्टी आपल्याला मिळते. अशा पद्धतीने म्हणजे एक्स्ट्रा. पण त्याच्या आधीचे जे होलसेल बिझनेस आहे किंवा रिटेल जे आहे
तो आपल्याला चेक येतोच. पण हे पुढचे जे चेक असतात त्यासाठी हे एक प्रकारची क्विज आहे थोडक्यात या कंपनीने बनवली. म्हणजे ह्यामुळेच एक्सपर्ट जे आहे की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्या ह्या हर्बालाईफचा पे प्लॅन हा स्टडीसाठी ठेवलेला आहे. अशा प्रकारे कमीत कमी 500 व्हॉल्यूम पॉइंट्स तुमचे असले तर तुम्हाला 1% रॉयल्टी मिळेल असं आहे ते. येस येस येस. पण तरी सुद्धा याच्यावर अजून प्रवीण सरांनी किंवा प्रमोद सरांनी थोडस त्यांचा अनुभव सांगा. मॅम काय आहे, तुम्ही सुपरवायझर क्वालिफाय झाला ना, तुमच्या खाली जे सुपरवायझर आहेत त्यांच्यामधून तुम्हाला रॉयल्टी येते, बरोबर आहे. त्यांच्या पर्सनल व्हॅल्यू मधून तुम्हाला रॉयल्टी येते. समजा तुम्ही सुपरवायझर आहे आणि मी तुमचा सुपरवायझर आहे, तर माझ्या खाली आनंद सर सुपरवायझर आहेत आणि आनंद सरच्या खाली फ्रंटलाईनला विनया मॅडम सुपरवायझर आहेत. तर आमचे 10,000 व्हॅल्यूम पॉइंट झाले, बरोबर आहे. आणि तुमचे 400 व्हॅल्यूम पॉइंट झाले समजा पर्सनल व्हॅल्यू, तर तुमचे स्पॉन्सर आहेत प्रमोद सर. तर हे सगळी जी रॉयल्टी आहे 5% ही प्रमोद सरांना जाते, तुम्हाला मिळत नाही. जर तुम्हाला आमची रॉयल्टी घ्यायची असेल तिघांची, तर तुम्हाला काय करायचं, 500 व्हॅल्यूम पॉइंट जर केले तुम्ही पर्सनल परचेस व्हॅल्यूम पॉइंट जर 500 केले, तर आमच्यातली 1% रॉयल्टी तुम्हाला मिळतील, 4% रॉयल्टी प्रमोद सरांना आणि वरच्यांना मिळते 3 लेवल मध्ये. मग ते झालं 1%. तुम्ही 1000 व्हॅल्यूम पॉइंट केले तर तुम्हाला 2% मिळते आणि 3% प्रमोद सरांना मिळते. तुम्ही 1,500 व्हॅल्यूम पॉइंट केले तर तुम्हाला 3% मिळते, प्रमोद सरांना 2% मिळते. आणि तुम्ही जर 2,500 व्हॅल्यूम पॉइंट केले पर्सनल, तर आमची रॉयल्टी तुम्हाला 5% मिळते की प्रमोद सरांना काही मिळत नाही. ओके. आणि हा सर, आपल्या खाली जर समजा सुपरवायझर नसतील आता सध्या, तर मग हे नसेल ना आपल्यासाठी. सुपरवायझर जर तुमच्यामध्ये नसतील तर तुमचा जो गॅप आहे, आता तुम्ही समजा 50% वर आहे आणि तुमचा कोच 35% वर आहे, तर ते 15% मार्जिन आहे ना, ते तुम्हाला मिळतं. आणि तुमच्या कोच मध्ये तुमचा कोच आहे आणि कोचनं जर एक जण आयडी काढला आणि त्याला 15% असतील, त्याला 15% जर त्यानं परचेस केलं, तर तुमच्या कोचला 10% मिळते आणि वरचे 15% तुम्हाला मिळतात. अच्छा, असं असतं. आलं का लक्षात? ओके सर, समजलं. ओके. आता म्हणजे आता निर्मला मॅडम ज्या पोझिशनला आहेत त्याच पोझिशनचा क्वेश्चन केला. म्हणजे हे थोडस किचकट आहे, समजत नाही, पण हळूहळू समजतं. आता एकदम कळलं व्यवस्थित. थोडस ते फ्लो मध्ये सगळं सांगितलं गेल्यामुळे एखादी गोष्ट नाही कळल्या जात. माझ्या लेवलला आहे, मी त्या लेवलचाच प्रश्न केला कारण मला ते जाणून घ्यायचं होतं. ओके. आता ते बोनस इन्कम, ते रारो वगैरे ते वेगळा, तो विषय जसं जसं आता ग्लोबल एक्सपान्शन टीम होतील तसं तसं समजत जातं. का तर माझं काय झालेलं आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला, ह्या सगळ्या सिनियर लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे थोडीशी हे शिकताना मी ऐकलंय चोरून, ते मला थोडस माहिती आहे. ओके. तर हे सिक्वेन्स आहे, हे निर्मला मॅडम साठी उपयोगी आहे. ओके. आणखी कोणाचा क्वेश्चन आहे का? असाच निर्मला मॅमला जसा क्वेश्चन आहे तसा क्वेश्चन आहे का? म्हणजे आता आनंद सर आणि मी प्रमोद सरांना चान्स देणारच नाहीये, का तर आम्ही त्यांचे शिष्य आहे, तर आम्ही प्रयत्न करू लढायचं. ओके. तर काय असेल म्हणजे समजला असेल नसेल, एखादी गोष्ट समजली नाही तरी समजली नाही म्हणून पण विचार. जयश्री मॅम. हा बोला जयश्री मॅम. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तर मला हे विचारायचं की सर, माझ्या खाली आणखीन एक पण कोच नाहीये, तर मग मी काय केलं पाहिजे आणि कसं? आयडी पण नाही का तुमच्या खाली? नाही, आयडी मी 2 काढून दिले. ओके. जर आयडी नसेल तर काय नाही प्रॉब्लेम, म्हणजे आयडी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांची जी पर्सेंटेज आहे कोच मध्ये जर कन्व्हर्जन नाही झालं तर 42% पर्यंतच त्यांना जाता येतं. म्हणजे 42% पर्यंतच त्यांना डिस्काउंट घेता येतो, की जे की सुपरवायझर झाल्यानंतर आपण 50%चा डिस्काउंट घेतो. तर तुमचा जो कंझ्युमर आहे त्याचा तो जर 25% जर परचेस करत असेल आणि तुम्ही जर सुपरवायझर असाल तर डेफिनेटली तुम्हाला ते 25% मार्जिन मिळतं त्याच्या परचेस मधून.
पण माझी जे आयडी काढून दिलेत ना ते पण सर रेग्युलरली ऑर्डर नाहीच टाकत, खूप फोर्स करावा लागतो सर त्यांना, म्हणून म्हटलं. हा मग तेच आहे, खालून तुमच्या फ्रंट लाईनला, तुमच्या 3 लेवल मध्ये म्हणजे फ्रंट लाईनला जे परचेसिंग होईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट इन्कम मिळतं. ओके, थँक्यू सर. सर आणखी काय तुम्हाला ऍड करायचं आनंद सर? नाही, त्यासाठी एकच आहे की महामंत्र वर्क आणि हेल्प हे करत राहायचं आणि ह्या 2 वर अडकून बसायचं नाही. तर 200 कसे होतील, 500 कसे होतील, त्या पद्धतीने करायचंय. तर मला प्रमोद सरांना एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर तो व्यक्ती कोच मध्ये कन्वर्ट झालाच नाही असोसिएट मध्ये आणि तो खातच राहिला आणि 42% जरी तो गेला, बरोबर आहे, तर मला जयश्री मॅडमला हे सांगायचं आहे की तो 42% त्याला जायला 4000 व्हॉल्यूम पॉईंट करावे लागतात. म्हणजे त्याला एकट्याला खात किती बसावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे पण तोपर्यंत ते सगळे व्हॉल्यूम पॉईंट त्याचे तुम्हाला वर मिळणार आहेत आणि तोपर्यंत पर्सेंटेज मिळणार आहे. पण जर तो असोसिएट मध्ये काही असे 10 ते 15 व्यक्ती आहेत की ज्यांना प्लॅन बी काय ते प्लॅन बी मध्ये जायचं नाही, प्लॅन ए मध्येच अडकलेले आहेत, तर 42% जरी गेले तर मग त्यांचे व्हॉल्यूम पॉईंट जे टाकतात ते आपल्या पर्सनल व्हॉल्यूम पॉईंट मध्ये गणल्या जातात का? हा, पर्सनल मध्येच गणतात, कायमस्वरूपी पर्सनल मध्ये राहतात. खूप छान आहेत, म्हणजे हे आपल्याला असे पाहिजेत लोक याचा. येस, हे पर्सनल मध्येच राहतात कंटिन्यू, आपल्या आयुष्यभर पर्सनल मध्ये राहतात. व्हेरी नाईस. फक्त एकच आहे की जे प्रेफर्ड कस्टमर आहेत तुमच्याकडं, तर ते कधीही 42% ला जाऊ शकत नाही. ते 35% पर्यंतच राहतात. 35% वर त्यांना डिस्काउंट मिळत नाही प्रेफर्ड कस्टमरला. नवीन पे प्लॅननुसार 17 सप्टेंबर पासून जो पे प्लॅन नवीन लागू झालेला आहे त्यावेळेस पासून. आणि दुसरी आता सगळेच कॉलवर आहेत सांगतोय. 42 पण 35 वर आलं. हो, किमती ह्या कधीही रेज होऊ शकतात. तर तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट हे स्वस्तामध्ये पाहिजे असतील तर. आज जे आनंद सरांनी डिफरन्स सांगितला, जे तुम्हाला याची जे स्लाइड दाखवली होती मग आनंद सरांनी, की तुम्हाला 35% मध्ये जाण्यासाठी किती खर्च करावा लागेल, 32 ते 35 हजार रुपये, किंवा तुम्हाला सुपरवायझर होताना 4000 व्हॉल्यूम पॉईंट साठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल. तर हा खर्च तुमचा वाढणार आहे निश्चितच. तर तो खर्च वाढण्या अगोदर तुम्ही, मला वाटतं की 50% क्वालिफाय करायचा नक्की प्रयत्न करा सगळ्यांनी. होप सो अगोदर 8 ते 10 दिवस त्याचं इंटिमेशन येऊन जातं, पण त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर मदत करून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी तुम्हाला कुठलंही टेन्शन देत नाहीये, पण उद्या तुमच्याच कंझ्युमरला तुम्ही ज्यावेळेस हे सगळं प्रोडक्ट देताना जास्त किंमत सांगता त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपण जास्त डिस्काउंट मध्ये जर गेलं तर तुम्ही पहिल्याप्रमाणे त्या जुन्या लोकांना देऊ शकता तेवढ्या किमतीमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही ती आयडिया तुमच्यासाठी सगळ्यात चांगली आहे. तर मला वाटतं खरोखर सगळ्यांनी लवकरात लवकर 50% ला जाण्यासाठी प्रयत्न करा. आणि जे आता 25% मध्ये आहेत तर त्यांनी ऍटलिस्ट 42% मध्ये तरी जाण्याचा प्रयत्न करा लवकर. येस, थँक्यू. आणि जे प्रेफर्ड कस्टमर लाईफ टाइम तुमच्या सोबत असतील त्यांचे तुम्हाला लाईफ टाइम पर्सनल मध्ये व्हॉल्यूम पॉईंट येणार आहे, कितीही वर्ष गेले तरी ते तुमच्याकडे. आणि आनंद सरांनी छान मुद्दा सांगितला की काही लोक तशी पण असणं गरजेचे आहे, कारण तुम्हाला पर्सनल व्हॉल्यूम पॉईंट करण्यासाठी त्यांची मदत होऊन जाते. यस सर, एक आयशा शेख मैडम ने क्वेश्चन पूछा है कि सर हम अगर पर्सनल वॉल्यूम पॉइंट 500 कोई मंथ में नहीं कर पाएंगे तो? ओके, पर्सनली परचेस्ड नहीं आयशा मैडम, पर्सनली परचेस्ड का नहीं है, वैसा नहीं. पर्सनल वॉल्यूम, पर्सनली परचेस्ड वॉल्यूम का मतलब क्या होता है कि आपने खुद ने ऑर्डर दी हुई होती तो इसको हम पर्सनली परचेज, खुद ने वो परचेज किया होता उसको हम पर्सनली परचेज बोलते हैं. और आप और आपका ग्रुप, नॉन सुपरवाइजर ग्रुप, आपके कोचेस वगैरह, आपके प्रेफर्ड आईडीज वगैरह जो है उनका सबका मिला के पर्सनल वॉल्यूम होता है. और जो 1% रॉयल्टी है आपको मिलने वाली वो पर्सनल वॉल्यूम पे है. 500 पर्सनल वॉल्यूम, नॉट 500 पर्सनली परचेस्ड वॉल्यूम. तो आपने 500 वॉल्यूम पॉइंट पर्सनली परचेस नहीं किया तो कुछ भी नहीं है, पर आपके ग्रुप के 500 वॉल्यूम पॉइंट होना जरूरी है 1% बोनस के लिए. तो मुझे तो ऐसा लगता है कि 1% बोनस के बारे में कभी भी सोचो मत. आपको करना है तो 2500 करने की कोशिश करो, यानी कि आपको 5% रॉयल्टी मिल सके, 5%. और
समझ लो, अभी सर ने आपको कैलकुलेट करके भी दिया होगा कि 5% रॉयल्टी, लगभग 1000 वॉल्यूम पॉइंट के लिए आपको 5% रॉयल्टी मिलती है 3300 रुपीज। 5% रॉयल्टी लगभग 3000 से लेकर 3300 रुपए तक। तो सोच लो, अगर 10,000 वॉल्यूम पॉइंट हो गए और 3300 से 1000 वॉल्यूम पॉइंट का मतलब है कि 33,000 तक की रॉयल्टी वहां पर हो जाती है आपके नीचे की, और उसमें से आप 1% ही मिल पाते हैं आपको। तो इसका मतलब है कितना, लगभग 5,500 से 6,000 रुपए तक, सॉरी 6 से 6,500 रुपए तक, लगभग सिर्फ उतना ही। तो आपका लॉस कितना हो जाता है, लगभग 25,000 से ज्यादा, 27,000-28,000 तक का। तो इसीलिए 500 के बारे में मत सोचो, सोचना है तो मिनिमम ऍटलिस्ट 2500। और ये सभी लोगों को सगळ्यांना वाटत असेल की हे फार अवघड राहतं, काय राहतंय, पण तुम्ही ज्यावेळेस कंझ्युमर बेस तुमचा वाढवतात ना, तर त्यावेळेस नक्की तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवघड जात नाही। तर महिन्याला 2,500 वॉल्यूम पॉइंट करा, कमीत कमी 2,500 वॉल्यूम पॉइंट करा, त्याच्या खाली यूज नका। आणि ज्यांच्या खाली सुपरवायझर असतील ना, त्यांनी तर अवश्य करा, ज्यांचे क्वालिफिकेशन सुरू असतील त्यांनी पण अवश्य करा, आणि सगळ्यांनीच करा। आणि जे सुपरवायझर झालेले नाहीत, जे 42% ला आहेत, म्हणजे मी थोडस विषयांतर होत असेल तरी पण सांगतो की जे 42% ला आहेत, त्यांनी सुपरवायझर होईपर्यंत ऍटलिस्ट तुमचा कंझ्युमर बेस हा 25 ते 30 पर्यंत तरी न्यायचा प्रयत्न करा, सगळा टोटल कंझ्युमर बेस तुमचा सगळ्या ग्रुपचा। म्हणजे तुम्हाला 2,500 करायला तुमच्या सुपरवायझरच्या मंथ मध्ये सोपं जातं एकदम। तर तेवढ्या गोष्टी फक्त अप्लाय करायचा प्रयत्न करा। येस, थँक्यू। आयशा मैडम, हो गया ना क्लियर? यस, ओके, थैंक यू। ऋतुजा मैम। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर, मंथली किती वॉल्यूम पॉइंट केले पाहिजे? कशासाठी ते? म्हणजे सर आपलं कंझ्युमर, आता माझ्या अंडर जे आहेत ना ते सर 4 जण आहेत, पण त्यातले 1 जणच कंटिन्यू आपले प्रोडक्ट घेतो। ओके, तर आपल्याला काय असतं, असोसिएट मध्ये कोच मध्ये कन्व्हर्जन झाल्यापासून 6 महिन्यामध्ये सुपरवायझर होणं गरजेचं आहे। तर 4,000 भागिले 600 करायचं, आणि तेवढे व्हॉल्यूम पॉइंट आपल्याला महिन्याला करावे लागतात कमीत कमी। सांगा प्रमोद बाकीचं। मला एक गोष्ट फक्त ऍड करावी वाटली आता तुमच्या क्वेश्चन नंतर, मला एक आठवलेली गोष्ट, म्हणजे आनंद सरांच्या वतीनं, माझ्या वतीनंच असं समजून घ्या, अनिल सरांच्या वतीनंच, की तुम्हाला प्रत्येक वेळेस एकच गोष्ट वाटते की अरे इथं काहीतरी टार्गेट राहतं का काय, पण टार्गेटचा कुठलाच प्रकार नाही, आम्ही आमचा तोटा करून घेतो असं समजा। तुम्हाला 2,500 वॉल्यूम पॉइंट बनवायला सांगणं म्हणजे, तुम्ही जर 500 वॉल्यूम पॉइंट जरी केले ना तरी आम्हाला आनंदच राहतो, कारण 4% तुमच्या खालची रॉयल्टी आम्हाला येणार। तुम्ही जर 1,000 वॉल्यूम पॉइंट केले तर 3% रॉयल्टी वरची आम्हाला 5% प्लस 3% रॉयल्टी येणार। मग आम्ही काय सांगतोय बाबा, तुम्हालाच 5% घ्या, आम्हाला नका देऊ वरती। जर तुम्हाला तसं जर कुणाला वाटत असतील ना, मी आताच सांगतो, ज्यांना जमत नसतील करणं होत, खरोखर करू नका, खालचे सगळे आमच्याकडे येऊ द्या, काहीच प्रश्न नाही, पण तुम्हाला सवय लागू द्या तशी। त्याच्यामुळे टार्गेट हा शब्द डोक्यात कोणीच आणू नका पहिल्यांदा, कारण खूप जण वाटतं की टार्गेट काहीतरी टार्गेट असेल। अजिबात इथं कुठलंही टार्गेट नाही, काय नाही काय नाही। तुम्हाला जस्ट पे प्लॅन सांगितलंय की असं केलं तर असं होतंय, ते तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला 2,500 करायचेत का, 500 करायचेत का, 400 का करायचेच नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे सगळ्या याच्यावर। ओके, आणि ऋतुजा, तुम्ही जो आताचा जो प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही काय, आता तुम्ही सुपरवायझर होणार आहात, त्याच्यात काय प्रश्नच नाहीये। तुम्हाला तिथून पुढे 2500 ची तयारी आता 42% आहे, मी जसं सांगितलं तुम्हाला, तर तशी तर तयारी तुम्ही केलेली आहेच नक्की, कारण या महिन्याच्या तुमच्या प्रोग्रेसवरून सगळं दिसतंय ते। फक्त तुमचा कंझ्युमर बेस वाढवा, आणि कोच तर काय तुमच्या जवळच आहे तिथं राहिला, त्याच्यामुळे कोच तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप छान शिकवतील, की काय कुठल्या बाकीच्या गोष्टींची तुम्हाला काहीच गरज नाहीये, कारण कोच आसपास असले म्हणजे भरपूर सारी इम्प्रूव्हमेंट होते। नो प्रॉब्लेम, सांगतील सगळे तुम्हाला, बेसिक साध्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारा। आणि आत्ताच जर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले नाही या स्टेजला, तर तुम्हाला असं माघारी बघायची गरज पडणार नाही परत कधीच। ओके, काही प्रश्न वाटू द्या, काही
काहीही क्वेश्चन जरी वाटला तुम्हाला तरी सुद्धा विचारायचा बिनधास्त. ओके, थँक्यू. येस नितीन नितीन सर पुन्हा. सर क्वेश्चन असा होता की आता जे सुपरवायझरच्या लेवलला जे दोन आता शर्त ज्या आहेत, आता फॉर एक्झाम्पल आता माझं एक्झाम्पल घेतलं, आवाज येतोय का? हा येतोय, बोला सर. आता 27 म्हणजे मी आता लास्ट मंथ मध्ये असोसिएट झालो आणि ह्या महिन्यामध्ये आता म्हणजे आता जे दोन शर्त आहेत त्याच्यामध्ये, एक म्हणजे 1 से 2 महिने में 1000 पर्सनल व्हॉल्यूम पॉईंट पाहिजे आहेत आणि 3000 आपल्याला डाऊनलाईनचे पाहिजे. दॅट इज नंबर 1 शर्त आहे. आणि दुसरी जी शर्त आहे ते 2000 पर्सनल पॉईंट पाहिजे आहेत आणि 2000 डाऊनलाईनचे पाहिजे. आता माझ्या कंडिशन मध्ये माझे पर्सनल पॉईंट 2755 आहेत आणि डाऊनलाईनचे 1748 आहेत. तर मी सुपरवायझरला क्वालिफाय म्हणजे नाही झालो का असं ह्या याच्याप्रमाणे? झाला ना. कसं काय म्हणजे याच्यात तर शर्त लिहिलेलं ना, म्हणजे असं म्हणजे कंडिशन 2000 आणि 1000 बसला ना तुम्ही. म्हणजे तुमचे पर्सनल 2000 जर झाले ना, किंवा तुमचे 3000 जरी झाले पर्सनल आणि डाऊनलाईनचे ऐका ना, ते पर्सनल जर 3000 झाले तुमच्या आयडी वरून आणि तुम्ही 1000 व्हॅल्यू पॉईंट डाऊनलाईनचे केले तरी तुम्ही सुपरवायझर होताय. कंपल्शन आहे की तुम्ही तुमचे पर्सनल 2000 करणं आहे. नाही, आता 2755 माझे झाले आहेत आणि 1748 डाऊनलाईनचे, म्हणजे टोटल मोर दॅन हे होते. पण जे कंडिशन जे टाकलेले आहे त्याच्यामध्ये की पहिली म्हणजे सर सांगा तुम्ही अर्धच ऐकले नितीन सर. आनंद सर सांगा. आनंद सर लक्षात आलं. सर त्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलाय की जी शर्त आहे सर, ते जर ज्यांना 2 महिन्यामध्ये जर समजा सुपरवायझर व्हायचं असेल, 2 महिन्यामध्ये जर करायचं असेल तर मग तुम्ही 1000 स्वतःच्या आणि मग तुम्ही ज्यांना हेल्प करणार आहेत त्यांचे व्हॉल्यूम पॉईंट पकडून 4000 व्हायला पाहिजे. ओके. 2 महिन्याच्या जर वर व्हायचं असेल तर कमीत कमी तुमचे 2000 व्हायला पाहिजेत स्वतःचे, बरोबर? म्हणजे आणि मग इतरांचे अशा पद्धतीने म्हणजे एकूण 4000 तुम्हाला होणं. मग हे मिनिमम आहे. मग तुम्ही एकट्याचे 4000 करू शकता, वैयक्तिक सुद्धा. ओके. आणि सुपरवायझर आपण बनणार ते. मग 2 महिन्यामध्ये आणि 3 महिने 4 महिन्यामध्ये फरक काय राहील त्याच्यामध्ये? एवढ्यासाठी राहिला की पर्सनल व्हॉल्यूम पॉईंट जी 1000 आहे ते 2 महिन्यामध्ये साठी दिलाय, पण तुम्ही 2 महिन्याच्या पुढे टाइम घेताय तर मग तुम्हाला 2000 व्हॉल्यूम पॉईंट पर्सनल करावे लागतील. मग त्यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा पिरियड दिलेला आहे. लक्षात आलं? ओके 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 गॉट इट. म्हणजे थोडक्यात आता इथे सुपरवायझर म्हणजे आता टोटल मिळून 4000 अक्युमुलेट करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पर्सनल 2000 पाहिजेत असं. पर्सनल तुमचे 4000 असले तरी चालतात, काही करून 4000 उद्या तुमच्या. अच्छा, 2 महिन्यानंतर? 2 महिन्यानंतर किंवा वर्षभरामध्ये कधी. ओके ओके ओके. 2 महिन्यात जर तुम्हाला सुपरवायझर असेल 2च महिन्यामध्ये, तर मग तुम्हाला कंपनी क्विज सारखं सूट देते. ठीक आहे, तुम्ही 1000 स्वतःचे आणि बाकीच्यांना मदत करा, बरोबर आहे? ओके. पण ते तसं का असेल मग त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे? म्हणजे 3000 सपोज क्विज आहे कारण तुम्ही स्वतः कमी वेळामध्ये तुम्हाला सुपरवायझर व्हायचंय म्हणल्यावर तुम्हाला सूट देते कंपनी सुपरवायझर होण्यासाठी. मग तुम्ही जास्त वेळ घेताय ना, मग तुम्हाला स्वतःचे 2000 करावं लागेल वर्षभरामध्ये आणि मग बाकीच्यांची तुम्हाला. ओके ओके गॉट इट. थँक्यू सर. आणि नितीन सर तुम्ही सुपरवायझर झालेले आहात. तुम्ही जर कॉंग्रॅच्युलेशन स्टेटस तिथं क्वालिफाईंग सुपरवायझर 50% डिस्काउंट असं पण तुमच्या स्टेटसवर आहे लिहिलेलं आहे. पण ते आणि एकदा जर तिथं जर एखाद्याचं स्टेटस जर चेंज झालं तुमचं, तर तुम्ही एखादा फ्रॉड करेपर्यंत कंपनी तुमचं ते स्टेटस काढून घेऊ शकत नाही. ओके ओके. काहीतरी गोंधळच केला तरच काहीतरी करते कंपनी, ते स्टेटस कधीच काढलं जात नाही तुमचं. गॉट इट सर. येस येस. थँक्यू सर. येस. आणि दुसरी गोष्ट ऍड करायची राहिली तुमच्या सगळ्यांसाठी. लॅब सिस्टीम ऍड करा. नाही तुमचं झालं ना क्लिअर? येस ओके नो प्रॉब्लेम. आनंद सर तेवढे लॅब सिस्टीमच्या बाबतीत थोडं सांगा सगळ्यांना. लॅब्स म्हणजे मंथ लॅब पर्सेंटेज साठी, डिस्काउंट पर्सेंटेज साठी 2 महिने 6 महिने जर लॅब्स जर झाले, जर तुम्ही समजा एका मंथ मध्ये जर तुम्ही 1000 व्हॉल्यूम पॉईंटची जर ऑर्डर टाकली तर त्या मंथ पुरतं तुम्हाला 42% डिस्काउंट मिळतो. आणि नंतर पुढच्या महिन्यापासून समजा तुम्ही 35% ला जर असाल
तर 35% मिळतो तो. म्हणजे आता समजा तुम्ही सुरुवातीलाच ऑर्डर टाकली 1000 व्हॉल्यूम पॉईंटची, तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये 42% मिळतात सगळे प्रोडक्ट्स, आणि नेक्स्ट मंथ पासन तुम्ही 500 अँड अबोव्ह असल्यामुळे 35% मी तुम्हाला तो डिस्काउंट मिळतो. नाही ते नाही, 2 मंथ 500 व्हॉल्यूम पॉईंट साठी 42% साठी 6 मंथ म्हणजे. बरं मी थांबा, मीच एक्सप्लेन करतो. आवाज येत नाही पण ठीक आहे थोडा वाढवा. तर आपल्याकडे जो पहिला क्रायटेरिया आहे 500 व्हॉल्यूम पॉईंटचा 2 मंथ साठी, कन्सिक्युटिव्हली 2 मंथ साठी. ओके, तर तुम्ही असोसिएट झाल्यानंतर तुम्हाला 2 महिन्यामध्ये 500 व्हॉल्यूम पॉईंट्स करणं. काल आता जो म्हणजे हाच कन्सेप्ट होता की सगळ्यांसाठीच हे करण्याचा, की आपली हे ठेवण्याचा, आजचं जे पे प्लॅन जे आहेत, तर तो कन्सेप्ट काय होता की तुम्ही ज्या वेळेस 500 व्हॉल्यूम पॉईंट्स तुम्हाला 2 महिन्यामध्ये लागतात, तर त्या महिन्यामध्ये तुम्ही ज्या महिन्यातला आयडी काढलेला असेल तो पण महिना त्याच्यामध्ये पकडला जातो. प्रेफर्ड कस्टमरचा आयडी काढलेला असेल त्यामध्ये, म्हणजे पहिला अगोदरचा 1 महिना. म्हणजे असं गृहीत धरा की तुमचा आयडी हा 1 तारखेला, तुमचा असोसिएट कन्व्हर्जन हा 1 तारखेला जर झालेला आहे, तर तुमचं ते पहिला महिना सुद्धा त्याच्याकडे प्रेफर्ड जर आयडी अगोदरच्या महिन्यामध्ये जर तुम्ही काढलेला आहे, तर तो पहिला महिना आणि हा दुसरा महिना असे 2 महिने पकडले जातात. म्हणजे तुम्हाला 2 कन्सिक्युटिव्ह मंथ मध्ये ते कम्प्लीट करायचं, त्या महिन्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये. जर पहिल्या महिन्यामध्ये तुमचे 0 व्हॉल्यूम पॉईंट जर असतील, असं गृहीत धरा की आता जर जून महिना सुरू आहे आणि राजश्री मॅडमनी समजा मे महिन्यामध्ये आयडी काढलाय, आणि राजश्री मॅडमच्या मे महिन्यातल्या आयडी मध्ये समजा 50च व्हॉल्यूम पॉईंट आहेत आणि असोसिएट कन्व्हर्जन केलंय, तर या महिन्यामध्ये राजश्री मॅडमना 35% ला जाण्यासाठी 450 व्हॉल्यूम पॉईंट करावे लागतात. जर तसं जर नसेलच करायचं, तर मग पहिले 50 सोडून द्यायचा विषय त्याचा. या महिन्यामध्ये काही व्हॉल्यूम पॉईंट आणि पुढच्या महिन्यामध्ये काय व्हॉल्यूम पॉईंट, म्हणजे जून महिन्यामध्ये काय व्हॉल्यूम पॉईंट आणि जुलै महिन्यामध्ये काय व्हॉल्यूम पॉईंट. पण जर का समजा तुमचे तिकडे 150-200 झालेले असतील, तर तुम्हाला इकडे 300 ते 350 व्हॉल्यूम पॉईंट करणे या महिन्यामध्ये गरजेचंच असतं. त्याच्यामुळे तो महिना पकडला जातो. त्याच्यासारखं दुसरी गोष्ट 2500चा जो क्रायटेरिया आहे, तुमचा कुणाचा माईक सुरू आहे, 2500चा जो क्रायटेरिया आहे 42%चा, तर तो तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी आहे. तर त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पण हे पहिले 2 महिने असेच पकडले जातात जे 35%चे, आणि तिथून पुढचे तुमच्यासाठी 4 महिने असतात. 4 महिने, तर त्या 4 महिन्यामध्ये पण तुम्हाला 2500 व्हॉल्यूम पॉईंट पर्यंत जाणं गरजेचं आहे. आता जसं की समजा नीता मॅडमचा आयडी समजा मागच्या महिन्यामध्ये काढलाय, असं गृहीत धरा की जून महिन्यामध्ये नीता मॅडमचा आयडी काढला मे महिन्यामध्ये, तर मे महिना, मे, जून, आता समजा जून महिन्यामध्ये जरी त्यांचं असोसिएट कन्व्हर्जन झालेलं असेल तरी पण पहिला महिना, कारण तुमच्या मागच्या महिन्यामध्ये प्रेफर्ड आयडी तुमचा निघालेला आहे, तर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्ही 2500 व्हॉल्यूम पॉईंट करणं गरजेचं आहे. जर तसं नाही केलं, समजा मे महिन्यामध्ये नीता मॅडमची ऑर्डर आहे 200 व्हॉल्यूम पॉईंटची आणि जून महिन्यामध्ये नीता मॅडमनी काहीच केलं नाही, समजा जून महिन्यामध्ये पण नीता मॅडमनी समजा 50च व्हॉल्यूम पॉईंट केले, आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 6व्या महिन्यामध्ये जर त्यांचे 2500 व्हॉल्यूम पॉईंट नाही झाले, तर पहिले 200 व्हॉल्यूम पॉईंट हे मे महिन्यामधले केलेले तुमचे कट होतात, आणि नंतर तुम्हाला ते व्हॉल्यूम पॉईंट इकडे ऍड करावे लागतात 2500 व्हॉल्यूम पॉईंटला जाण्यासाठी. म्हणजे तुमचे 2500चा जरी क्रायटेरिया कम्प्लीट होत असला तरी पण तुम्हाला 2700 व्हॉल्यूम पॉईंट करावे लागतात. याच्यासाठी तुम्हाला जे सांगितलं जातं की तुमच्या ऑर्डर राहू द्या किंवा तुमच्या ग्रुप मधल्या ऑर्डर्स राहू द्या, मिनिमम 300 ते 400 व्हॉल्यूम पॉईंट्स पर महिन्याला करायचा प्रयत्न करा. तर ते केवळ या एवढ्याच एका गोष्टीसाठी. म्हणजे मी काय आपल्यातलेच आयडिया असे बघितलेत की 3700-800 व्हॉल्यूम पॉईंट होईपर्यंत पण ते 35%च होते. म्हणजे ते 42% टू डायरेक्ट 50% मध्येच गेले. 42% नाही म्हटलं तरी चालेल क्रायटेरिया त्यांच्यासाठी, कारण 50%चा क्रायटेरिया 1 इयरचा आहे. पण किती लॉस 1300 व्हॉल्यूम पॉईंट्स मध्ये 7%चा जर डिफरन्स जर तुम्ही पकडला तर
खूप मोठा लॉस होतो तो. मग अशी बघा 50%ला सरांनी कितीतरी लाख खर्च येतोय म्हणून सांगितलं, मग तुमचा कितीचा लॉस होतोय? सिंपल. आणि काय लागतं 800 व्हॉल्यूम पॉईंट करा, 400 व्हॉल्यूम पॉईंट करायला? 50 52 व्हॉल्यूम पॉईंटच्या अगदी 6 ते 8 ऑर्डर्स खूप झाले डोक्यावर. तुमचं पर्सनली परचेस तर 100-125 राहतं. राहिल्या फक्त 3 ते 4 ऑर्डर्स. असोसिएट तुमच्या सोबत असतील तर 1-2 ऑर्डर गेले झाले की तुमचे 400 ते 500 व्हॉल्यूम पॉईंट. इझी आहे एकदम, पण आपण त्या सगळ्या गोष्टी करत नाही. तर तसं फक्त लॅब्स खरोखरच तुमचे व्हॉल्यूम पॉईंट होऊ देऊ नका. कारण खूप जण लॅब्सच्या चक्करमध्ये अडकलेत. मी सध्या बघितलं, ज्यावेळेस मी चेक करून बघितलं, कारण या महिन्यामध्ये सुद्धा खूप जण ज्यांचा आयडी हा असोसिएट कन्व्हर्जन ज्यांचा आयडी हा जानेवारी महिन्यामध्ये काढलेला आहे आणि असोसिएट कन्व्हर्जन त्या महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेला आहे, तर त्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला 2500 व्हॉल्यूम पॉईंट हे या महिन्यामध्येच कम्प्लीट करायचे आहेत. नाहीतर आत्ताच तुमच्या माय व्हॉल्यूम मध्ये जाऊन बघा, तिथं तुमचे याचे व्हॉल्यूम पॉइंट्स मी हे आहे का, तिथं तुमचे याचे व्हॉल्यूम पॉइंट्स किती आहेत त्या महिन्यामधले, ते तुमचे लॅप्स होणार आहेत एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही जर या महिन्यामध्ये जर व्हॉल्यूम पॉइंट केलेले नसतील. कुठं बघायचं माहिती का सगळ्यांना? माहिती का माय व्हॉल्यूम मध्ये कुठं बघायचं माहिती का तुमचे व्हॉल्यूम पॉइंट सगळ्यांचे, प्रत्येक महिन्याचे व्हॉल्यूम पॉइंट्स माहिती ना सगळ्यांचे? असं करा सगळ्यांनी, हो आम्हाला माहिती आहे, नाहीतर नसेल माहिती तर असं तरी करा सर. एकदा स्क्रीन शेअरिंग करून दाखवाच. ओके ठीक आहे ओके. जस्ट मिनिट, तुम्ही तोपर्यंत आनंद सर काहीतरी शेअर करा, मी माझं हे काढून दाखवतो पुन्हा. तुम्ही मॅडम काहीतरी सांगा 2 मिनिट, माझं हे काढेपर्यंत. कोणाचे क्वेश्चन घ्या तोपर्यंत, कोणाचे क्वेश्चन आहे का? आहेत हँड रेज आहे. सुरेखा येलनारे मॅडमचा आहे. ओके सुरेखा मॅडम बोला. अनम्यूटचा ऑप्शन, हा बोल. अरे सर म्यूट झालं. असं मॅम मी पण करतोय, तुम्ही पण करताय. आता ठीक आहे. हा बोला. सर ते जसं जे काही लोक आहेत ना जे अंडर ऑर्डर, ते नवीन आयडी वाल्यांना त्याचं 100 पॉईंट वाल्यांना 15% आणि जसं 100 to 500 त्यांना 35 आणि अबो 500 त्यांना 35%च्या अबो असं काहीतरी आहे ना त्यांना डिस्काउंट. पण नवीन ज्या लोकांनी बनवले त्यांना सर्व्हिस टॅक्स लागत नाही असं मी ऐकलं. असोसिएट झाल्यावर आहे ना सर 42%? नाही, नवीन ज्यांचा आयडी बनवला आणि समजा त्यांनी 500 व्हॉल्यूम पॉईंटची ऑर्डर केली, 35%. हा अप टू 115 आणि 100 to 500 मध्ये काही 35, म्हणजे त्यांचे डिस्काउंट, त्यांना सर्व्हिस टॅक्स लागत नाही का? आता काय आहे, 100 व्हॅल्यूम पॉईंटच्या आतमध्ये जर ऑर्डर टाकली आयडी काढल्यानंतर तर 15% डिस्काउंट मिळतो. 100 व्हॅल्यूम पॉईंटच्या वरती जर आपण ऑर्डर टाकली 500 व्हॅल्यूम पॉईंट पर्यंत तर त्यांना 25% डिस्काउंट मिळतो. आणि जरी तुम्ही आयडी काढला 1 टाइम जर 500 व्हॅल्यूम पॉईंटची ऑर्डर टाकली तर तुम्हाला 35% डिस्काउंट भेटतो. हे तर लक्षात आलं माझ्या, पण त्यांना सर्व्हिस टॅक्स नाही लागत का हे मला म्हणायचं. ते नवीन आयडी वाल्यांना हे ऐकलं लागतो ना काहीतरी. आता म्हणजे सुधीर सरांनी सांगितलं होतं की जीएसटी ना, जीएसटी सीजीएसटी जे आहेत ना, हो जीएसटी सगळ्यांनाच लागतो. नाही नवीन 3 ऑर्डर पर्यंत काहीतरी असं लागत नाही असं काही म्हणत होते सर, जे नवीन ज्यांचे आयडी म्हणले, असं मार्चच्या नंतर काय असं काय झालं. ठीक आहे प्रमोद सर बोलतील तुम्हाला. काय आहे, कंपनी पण आपल्यापेक्षा जास्त थोडी हुशार आहे. असंच पे प्लॅन एवढा भारी काढलाय म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं सीएसटी जीएसटी जे टॅक्सेस दिसत होते ना, तर त्याच्यामुळे खूप काही वादविवाद व्हायला लागले. एवढाच आम्हाला टॅक्स लागतो, तेवढाच आम्हाला टॅक्स लागतो. जे व्हिजिबल होतं ना तर ते इनव्हिजिबल करून टाकलंय सगळं त्यांनी. तुमच्या बिलवर सगळं येतं, तुम्ही आणखी एकदा बघा किंवा बिलवर एकदा चेक करून बघा तुम्ही सगळ्या गोष्टी. तुम्हाला तिथं सगळं अगदी डिटेलमध्ये राहतं. फक्त तुम्ही जिथं प्रोसीड टू चेकआउट वगैरे करता, मेक पेमेंट जिथं करताना तिथं तुम्हाला ते दिसत नाही. आणि ते दिसतं कधी तुम्हाला शेवटी, म्हणजे 50%च्या ऑर्डरला दिसतं ते 42%.
माझं तर कसं जानेवारी मार्चच्या आधीच आहे ना, मला तर ते प्रोसीड टू चेकआउटच्या वेळेला जे बिल येतं लास्ट मध्ये आपण जेव्हा पेमेंट जीएसटी दिसतं. पण मी असं काहीतरी ऐकलं होतं की नवीन जे कस्टमर बनतंय आफ्टर मार्च तर त्यांच्या काही त्यांना जीएसटी आफ्टर मार्च नंतर सॉफ्टवेअर मध्ये चेंजेस केलेत फक्त दिसू नये म्हणून. बाकी असं काही नाही की त्यांना जीएसटी सीएसटी लागत नाही असं काहीच नाही, सगळ्यांना लागतं जीएसटी. ओके ओके, म्हणजे नवीन जरी असले तरी त्यांना लागणार आहे, म्हणजे काय तर फर्स्ट 3 ऑर्डर पर्यंत लागणार नाही असं काही ऐकलं होतं मी नवीन जे आयडी ज्यांना आहे त्यांना. नाही अर्चना मॅडम दिसत नाहीये तिथं, सॉरी कोणी अर्चना मॅडम नाही दिसत तिथं. ते 42% पुढे वगैरे तिथं दिसतं ते सगळं 50%ला 50%ला पण दिसतं आणि 42%ला पण. जे नवी जे आहेत 15%, 25%, 35% त्यांना दिसत नाहीये. ते भारी पॉलिसी आहे कंपनीची सगळी, तुम्हाला सगळ्याला लागतं सगळ्यांनाच ना असं मला सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला भरायचं आहे. मग 25% नाही भरायचा आणि 50%चा भरायचा, थोडंच असं राहणार. नाही काही फर्स्ट 3 ऑर्डर पर्यंत नाही असं काही तर असं काहीच नाही. शेवटी प्रोडक्ट आहे ना ते गव्हर्नमेंट काय असं म्हणत नाहीये की तुमच्या पहिल्या 3 ऑर्डर दिल्या तर आम्ही तुमच्याकडून काहीच टॅक्स घेणार नाहीये असं थोडस. ओके नाही ते ऐकलं होतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं विचार. ठीक आहे बघा हे टाकलाय मेसेज धनेश मॅडम, मी जे तुम्हाला आता म्हणतो बिलवर दिसतं पण तिथं दिसत नाही. एक्झॅक्टली ते तसंच होतं. ओके तर ते आता व्हॉल्यूम पॉईंट्स तुम्हाला सांगतो थोडस मी, ते कुठं बघायचं तुम्ही. आता हे जे आहे हे आता आयडी, आता इथं तुम्हाला कुठं जायचं, इथं माय व्हॉल्यूम्स मध्ये जायचं सगळ्यांनी. माय व्हॉल्यूम्स मध्ये दिसलं ना कुठं जायचं ते, माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना. ओके तर माय व्हॉल्यूम मध्ये तुम्ही गेल्यानंतर हे बघा आता हे तुम्ही असं हे बघा इथं येतं, हे जानेवारी पासून सगळं येतं तुमचं. हे तुमच्या असे पर्सनली पण व्हॉल्यूम येतात, हे पर्सनल आणि इकडचे तुमचे डाऊनलाईनचे, हे दोन्ही टोटल करायची तुम्ही सगळी किती होते ती. तर ही सगळी टोटल तुमची जून महिन्यापर्यंत बघा, जे कोणी असतील 42%ला तर त्यांची इथं सगळी टोटल 2500 होतीये का हे चेक करा. जर नाहीच झाली टोटल तर तुमचे हे बघा हे जे आहे आता हे माझे 104 आणि आता 2730, आता हे थोडं हे जास्त होते पण इथं तुम्ही पकडून चाला की 30च व्हॉल्यूम पॉईंट आता समजून जा इथं माझे 30, तर 104 अधिक 30 म्हणजे 134 व्हॉल्यूम पॉईंट जे आहेत ना, तर हे 134 व्हॉल्यूम पॉईंट हे माझं जर हे जुलै महिन्यामध्ये आलं आणि मी जर 42% जर क्वालिफाय नसेल केलेलं तर हे 134 व्हॉल्यूम पॉईंट लॅप्स होऊन जातात माझे, हे कट होतात, हे कुठंच धरले जात नाही. मग तुम्ही टोटल परत इथून करायची, हे फेब्रुवारी पासून, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून पासून टोटल करायची तुम्ही नंतर. तर मग 845 सरांसाठी वेळ सर थोडेसे बाहेर आहेत सर, म्हणले मी फोन करतो अगोदर. हा म्हटले ना. ओके माझं डिस्कशन झालंय सरांसोबत. तर ते स्टुडिओच्या ओपनिंगला गेलेत, ते दिसतंय ना त्यांनी फ्लायर, पण म्हटलं ते म्हणायचे 8:45 नाही स्टार्ट केली असं नको आहे. नाही असं नाही का सरांचा मला. ओके हे लक्षात आलं का तुमच्या, तर हे व्हॉल्यूम पॉईंट लॅप्स होतात तुमचे. परत समजा तुम्ही 2 महिने जर हे केलं तर मग माझे बघा 104 आणि हे 800, हे तुमचे इतके भले मोठे जरी व्हॉल्यूम पॉईंट असतील ना त्या महिन्यामध्ये, तर इतके व्हॉल्यूम पॉईंट तुमचे लॅप्स होऊन जातात, तुम्हाला परत मार्च पासून पकडलं जातं तिथं. तर त्याच्यामुळे पहिले व्हॉल्यूम पॉईंट लॅप्स करायचा खरोखर प्रयत्न करू नका. तुमचा क्रायटेरिया हा दिलेल्या टायमिंग मध्ये जर तुम्ही पूर्ण केला किंवा त्याच्या अगोदर जर पूर्ण केला तर फारच आनंद. तर पुढे जाऊ देऊ नका कुठं सुद्धा क्रायटेरिया तुमचा तो. ओके लक्षात आले का सगळ्यांच्या? कुठं तुम्हाला बघायचंय सगळ्यांनी माय व्हॉल्यूम मध्ये जाऊन तिथं तुम्ही आता चेक करून घ्या सगळेजण की तिथं तुमचे किती व्हॉल्यूम पॉईंट झाले तेवढ्या दिवसामध्ये. बोला शीतल मॅडम. गुड मॉर्निंग सर. पहिल्यांदा तर सॉरी, काल 8:30ला म्हणले त्यामुळे मला जॉईन करता आलं नाही, मोबाईल बाहेर गेलता, पण माझे 500 पण व्हॉल्यूम पॉईंट झाले नाहीत सर. मग मला डिस्काउंट किती राहील आणि किती पण म्हणजे ऑर्डर किती पर्यंत टाकल्यानंतर जीएसटी आपल्याला कमी बसू शकते एवढं विचारायचं. नंतर सांगा जीएसटी त्यांना कमी करून द्यायचा आहे. जीएसटी सीएसटी कमी होत नाही मॅडम. तुम्ही 50% ला असा किंवा 15% ला असा किंवा 25% ला असा, जीएसटी सीएसटी प्रत्येकाला सेमच लागतो.
प्राइस कमी होते ती प्रोडक्टची प्राइस कमी होते. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग की आतापर्यंत तुमचे किती व्हॉल्यूम झाले, जसं आता प्रमोद सरांनी आपल्याला सांगितलं माय व्हॉल्यूम मध्ये जाऊन बघायचं तसं 305 व्हॉल्यूम पॉइंट झाले. 305. हा, मग आता आणखीन तुम्ही जर 200 व्हॉल्यूम पॉइंटची जर ऑर्डर केली तर ती तुम्हाला 25%नीच पडती. होय. आणि तुम्ही असोसिएट मध्ये कन्वर्ट झालात का मॅडम? हो हो कन्वर्ट झालात ना. मग असोसिएट मध्ये कुठल्या महिन्यात कन्वर्ट झालात तुम्ही? एवढं काहीच माहिती नाही मॅडम, म्हणजे मला काल बघा सोनाली मॅडमचा 100. सोनाली मॅडम एप्रिल मध्ये. ठीक आहे. मग एप्रिल मध्ये जर तुम्ही असोसिएट झाला तर तुम्ही एप्रिल आणि मे मध्ये मिळून जर 500 व्हॉल्यूम पॉइंट केले असते तर तुम्ही 35%ला लगेच गेला असता. पण आता झालंय कसं, तुम्ही आता मागचे तुमचे जे आहेत, आता कुठलं पकडा लागलेलं आपल्याला मे आणि जून, जर तुम्हाला 35%ला जायचं तर मे मध्ये किती व्हॉल्यूम पॉइंट आहे मे महिन्यात? मे महिन्यात 152 का काहीतरी आहेत वाटतं. 152 आहेत ना. मग आता 500 मायनस 152 करायचे म्हणजे 350 व्हॉल्यूम पॉइंट तुम्हाला या महिन्यामध्ये करणंच करणं. ते जर केले तरच तुम्ही नेक्स्ट मंथ मध्ये त्याच्या पुढची जी ऑर्डर पडेल ती ऑर्डर तुमची 35%नी पडणार आहे. त्याच्यामुळे थोडस आता थोडस जरा वर्क करा. आता या महिन्यात किती व्हॉल्यूम पॉइंटची ऑर्डर झाली? या महिन्यामध्ये मॅडमलाच माहित आहे, मला माहित नाही एवढं. मॅडम कंझ्युमर बेस किती आहे तुमचा? कंझ्युमर बेस 9 ते 10 जण आहेत. ओके. सोनाली मॅडम म्हणतात या महिन्यामध्ये. सोनाली मॅडम जून महिन्याची आहे ना 305? येस येस. आणि आधीच्या महिन्यातली तुम्ही किती सांगितली? 152 का काहीतरी आहेत. 52 प्लस 305 किती झाले? 457. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला केवळ किती बाकी आहे? 457 म्हटल्यानंतर 43 ते 45% ऑर्डर फक्त तुम्हाला 500 व्हॉल्यूम पॉइंट करायला बाकी आहे. पहिली एकच सेट टाकायचा. हा तेवढी सोनाली मॅडम थोडं लक्ष घालून त्यांच्याकडनं करून घ्या. ते पडेल ते 35 नी पडेल. जास्त ह्याची टाकायची नाही. आता कट्टाकट्टी त्याचे 500 किंवा 505 पर्यंत करायचं. हा आणि मग टाकायची पुढची, तर त्यांचं नुकसान होणार नाही. आता तुम्ही समजा 200 व्हॉल्यूम पॉइंटची ऑर्डर त्यांना करायला लावली तर ती सुद्धा 25%नी पडणार त्यांची, जर एकदम टाकली तर. तीच जर तुम्ही आता त्यांचे किती झाले? 457 झालेत की नाही? हा 457 बरोबर आहे ना सर? मागच्या महिन्यामध्ये त्यांची 500 व्हॉल्यूम पॉइंटला तो क्रायटेरिया नाही. तुम्ही डायरेक्ट करू शकतात 500. 35% डायरेक्ट जाऊ शकतात. 42% मध्ये जात नाही डायरेक्ट. नाही 42% नाही. पण त्यांना आता 500 व्हॉल्यूम पॉइंटला जायला सर 2 महिन्यातले पकडतात की नाही व्हॉल्यूम पॉइंट असोसिएट झाल्यानंतर? 2 महिन्यामध्ये 500 झाले पाहिजे ना. आता त्यांचं म्हणणं काय की आता 46 व्हॉल्यूम पॉइंटची गरज आहे. जर समजा 200 व्हॉल्यूम पॉइंटची टाकली, 50 जरी व्हॉल्यूम पॉइंटची ऑर्डर टाकली तरी ती 35%च जाणार आहे. आणि 100 जरी टाकली तरी ती 35%च जाणार आहे. 25% त्यांची ऑर्डर नाही पडत आता कुठली. त्यांनी फक्त 35 व्हॉल्यूम पॉइंट पेक्षा जास्त व्हॉल्यूम पॉइंटची ऑर्डर टाकणं गरजेचे आहे. तर आता मी एक ची टाकली आणि मग 1 ची टाकल्यावर मी 35%ला जाणार आणि पुन्हा राहिलेली जरी टाकली तर चालेल ना? आता तुमच्या सगळ्यांसाठी एक सिंपल आयडिया सांगतो. सगळ्यांसाठी तुमच्या आपला जो कस्टमर केअरचा जो नंबर आहे, तर तुमच्या कुणाकडे नसेल तर तो कस्टमर केअरचा नंबर घ्या. आणि तुम्हाला कुठली जरी शंका वाटत असेल तुमच्या पर्सेंटेजची, आणि आपल्याला आपल्या कोचचं पण ऐकायचं नाही, कुणाचंच ऐकायचं नाही असं जर वाटत असेल तर कस्टमर केअरला फोन करायचा आणि त्यांना एकच सांगायचं की मला 35%ला जाण्यासाठी या महिन्यामध्ये मी किती व्हॉल्यूम पॉइंट करायला पाहिजे, मला 42%ला जाण्यासाठी मला पुढच्या काही दिवसामध्ये किती व्हॉल्यूम पॉइंट्स करावे लागतील, कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये मला किती दिवस लागणार आहे तिथपर्यंत जाण्यासाठी, हे सगळं विचारायचं तुम्ही. तिथं तुम्हाला अगदी डिटेल सगळी माहिती मिळली जाते आणि त्याच्यानुसार तुम्ही सगळा प्लॅन करायचा. मला तर असं वाटतं की उद्याच्या उद्या तुम्ही सगळ्यांनी कस्टमर केअरला फोन करून, जे पण कोणी असोसिएट आहेत त्या सगळ्यांनी फोन करून विचारा की माझं हे क्वालिफिकेशन कम्प्लीट करण्यासाठी उरलेल्या ह्या दिवसामध्ये मला काय करावं लागेल. आपल्या बिलावर पण असतो तो नंबर? हो हो, बिलावर पण असतो. बिलावर फक्त त्याच्यातलं +91 नंबर अगोदरचा काढून टाका म्हणजे तुमचा नंबर लागेल सगळ्यांचा.
तो लागल्यानंतर लावल्यानंतर रॉंग नंबर म्हणतात ते. शीतल मॅडम ते जीएसटीचं झालं ना क्लिअर? कॉपी करून घ्या सगळ्यांनी 08040311. अलका मॅडम टाकलंय बघा चॅट बॉक्स मध्ये, कॉपी करायला बघा सगळ्यांनी, आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी सेव्ह करून घ्या. हे बघा असं सगळे फास्ट ऍक्टिव्हिटीज असतात सगळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. म्हणजे आता लावू नका फोन, 10 ते 7 चालू असतंय ते. मग तीच म्हणजे आपल्याला पळायचं झालं तर कसं झालं, वेड्यासारखं उगत चालायचं. एक माहित आहे की आपण कंझ्युमर बेस करत गेलं तर आपला फायदाच होत जाणार आहे, पण ती गाठण्यासाठी काय करायचं हे कळना झालं मला सर काल. पण काल 8:30 मीटिंग घेतली आणि तुमचा मोबाईल कुठे गेलता पळत? आमचा मोबाईल दोघात एका मालक गेले होते बाहेर. तुमच्यासाठी तर ठेवलं होतं आजचं सेशन आणि तुम्हीच गायब झालात. काय म्हणायला लागले, माझ्यासाठीच ठेवलं होतं पण मी 8:30 धरून बसले आणि माझ्याकडनंच मिस्टेक झाली. काय तुम्ही पण ते सोनाली मॅडम कडनं सगळं विचारून घ्या आता. ते सगळे स्क्रीनशॉट काढले त्यांनी, काय काय शिकवलं आनंद सरांनी. फार भारी घेतलं, फार एकदम खूप छान. म्हणजे मी म्हणणार होतो शीतल मॅडम समजलं का तुम्हाला, पण तुम्ही नव्हता योगायोगाने. टाकले तर स्क्रीनशॉट टाकलेत ग्रुपला मी. टाकले. थँक्यू. सोनाली मॅडम. आणि सर ते काय झालं त्यांचं, म्हणजे 2 महिने जरा म्हणजे झालं पण नव्हतं ना. आता ह्या महिन्यामध्ये जरा कॅम्प वगैरे घेतल्यामुळे जरा ग्रोथ झाली. मागच्या महिन्यामध्ये जरा डिस्टर्ब झालं, त्यामुळे त्यांची ऑर्डर्स पडली नव्हती, त्यामुळे जरा मागे राहिल्यात. नाही तर आता इथून पुढे होईल. नाही, आणि पॅनिक होऊ नका कुणी सुद्धा. तुम्ही प्रॉपर वर्क केलं ना, सगळ्यांचे अगदी व्यवस्थित क्वालिफिकेशन कम्प्लीट होतात. हे बघा, हे पण आलंय खाली, मंडे टू फ्रायडे 10 वाजेपर्यंत, 10 ते 6, आणि सॅटर्डेला 10 ते. दुब्बळ सरांनी काही क्वेश्चन टाकले, अनएन्कम्बर्ड आणि इनकम्बर्ड व्हॉल्यूम पॉइंट. ते आपण सुपरवायझर मीटिंग मध्ये सांगू. हे बाकीचं कोचेसच्या डोक्यावरून जाईल सगळं, त्यांना टेन्शन येईल. इतकं काय काय अवघड असतंय का म्हणतील ते. ते सुपरवायझरच्या ह्याच्यामध्ये दोन्ही पण सांगतो तुम्हाला, इनकम्बर्ड आणि अनएन्कम्बर्ड काय असतं ते. बोला सोनाली मॅडम, तुमचा काय क्वेश्चन होता आनंद सरांना विचारा. सर माझं तेच शीतल मॅडमच विचारायचं होतं मला. माझं नव्हतं काय की त्यांचं असोसिएटचं जे आहे ना कन्व्हर्जन झालेलं, तर अगोदरचे जे पॉइंट आहेत ते गृहीत धरले जात नाहीत ना त्याच्यामध्ये, ते विचारायचे. म्हणजे आपल्या डिस्काउंट मध्ये जे धरलं जातं ते असोसिएट झाल्यानंतरच धरलं जातं ना? नाही, आता त्यांचे सलग 2 महिन्याचेच राहणार ना, कारण त्यांचा खूप दिवसाखालचा आहे असोसिएट आयडी. आता त्यांचे व्हॉल्यूम पॉइंट एक तर मे जून, किंवा मे मध्ये जर कमी झाले असतील तर जून मध्ये तेवढे कम्प्लीट करून घेणे, 500ला जेवढे कमी पडतील तेवढे. जर फारच अवघड वाटत असेल तर मी या महिन्यामध्ये काय आणि पुढच्या महिन्यामध्ये काय, पण मला वाटतं जर कम्प्लीट होण्यासारखं असेल तर करून घेऊ द्या कम्प्लीट. आणि ते जीएसटीचं एक विचारायचं होतं, पण ते झाला, मला उत्तर मिळालं त्याचं. कारण त्यांच्या वतीनेच मला ते विचारायचं होतं की 35% म्हणजे 25% जरी असलं किंवा 50% जरी असलं तरी जीएसटी सेमच लागते. हाच प्रश्न त्यांच्यासाठी विचारायचा होता मला, पण ते मिळालं उत्तर त्याचं, सेमच आहे जीएसटी म्हणून. 15% असलात काय आणि तुम्ही 50% असतात काय, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट तुमच्याकडून तेवढंच पैसे घेणार. कारण म्हणजे त्यांचं कन्फ्युजन चालू होतं की आपलं डिस्काउंट जरी वाढलं तरी जीएसटी का कमी होत नाहीये, असं त्यांचाच क्वेश्चन होता तो. मग त्यांना विचारा, सांगावं म्हटलं. चालेल, ओके सर, काही नाही, बाकी तेवढंच. येस आनंद सर, ओव्हर टू यू. बघा आणखीन काय त्याने बनवले तर बघ बरं प्रोटीन शेक. शीतल मॅडमला आणखीन काहीतरी विचारायचं. तर एक जरी ऑर्डर टाकले तर जीएसटी तेवढीच लागते का, आणि 5 जरी ऑर्डर टाकले तर जीएसटी तेवढीच लागते का? पर युनिट लागत असते. पर युनिट म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट लागते, त्याच्यामुळे प्रमोद सर सांगतील. जीएसटी हे तुमच्या त्या खरेदीच्या पैशावर लागते वस्तू. तुम्ही काही खरेदी करा, ती किती रुपयाचं खरेदी करतायत त्याच्यावर तेवढ्या % जीएसटी लागते तुम्हाला.
म्हणजे असं नाही ना किती पण आपण ऑर्डर टाकली तर जीएसटी जायचीच तेवढी जाते, म्हणजे एकदम टाकावाच काय नसते ना. तुम्ही एक फ्रेश जरी खरेदी केलं तरी त्या फ्रेशच्या समजा तुम्ही 25% लाय तर त्या फ्रेशच्या किमती एवढीच तुम्हाला जीएसटी लागते. आणि तुम्ही 10 फ्रेश जरी खरेदी केली तरी तुमची जी टोटल होणार आहे त्याची एवढीच तुम्हाला जीएसटी लागते. म्हणजे 744 रुपयाला जेवढी जीएसटी लागायला पाहिजे त्याच्या 10 पट जीएसटी 7444 रुपयाला लागणार तुम्हाला. आता कळालं? डॉक्टर सुरेखा येणार मॅडमनी एक विचारलं होतं, तर त्यामध्ये मला असं सांगायचं की आपल्याला जे पैसे जमा होतात बँकेमध्ये त्याला मात्र पुढे जीएसटी किंवा ते इन्कम टॅक्स लागत नाही. सर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपले जे बँकेमध्ये पैसे जे जमा होतात तर तुमचा जो टॅक्स स्लॅब आहे इंडियन गव्हर्नमेंटचा तर त्या टॅक्स स्लॅब नुसार तुम्हाला टॅक्स लागतो. समजा तुमचं जे टॅक्स स्लॅब 2.5 लाख रुपये का 3 लाख रुपये काहीतरी आहे लेडीज साठी, तर तिथून पुढे जर तुम्ही जर गेलात तर त्या पटीचा तुम्हाला टॅक्स स्लॅब लागतो, म्हणजे लागतो 100%. ते तुम्हाला तुमच्या त्या इयर वाईज जे काही तुमचं इयर आहे त्याचं फायनान्शियल इयर, तर त्या फायनान्शियल इयर नुसारच तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. मागच्या वर्षी भारतीय 39 लाख रुपये टॅक्स भरलेला आहे. येस डन. येस. पर्सनली परचेस्ड व्हॉल्यूम अँड पर्सनल व्हॉल्यूम. सर सांगा. पर्सनली परचेस व्हॉल्यूम जे आहेत ना, पर्सनल व्हॉल्यूम ते असतात की जे आपण खरेदी करतो स्वतः, बरोबर ना सर? स्वतःच्या आयडीवर. हा, स्वतःच्या आयडीवर. डीव्ही म्हणजे डाउनलाईन व्हॉल्यूम असे असतात की समजा आता एखादा असोसिएट आहे त्याच्या अंडर 25% वाले 2 आहेत आणि 35% वाले 2 आहेत, तर त्यांच्या डाउनलाईनचे जे काही व्हॉल्यूम होतात ते डीव्ही असतात. आणि आणखीन काय म्हटले ते? पीपीव्ही म्हणजे आता समजा तुम्ही डायरेक्ट कंझ्युमर ऑर्डर जर केली, पीव्ही सांगितलं ना की पर्सनल व्हॉल्यूम. हा, पर्सनल व्हॉल्यूम जे आहेत ते असे असतात की आता समजा तुम्ही डायरेक्ट कंझ्युमर ऑर्डर केल्या 10 आणि स्वतः पण खरेदी केली तर ते सगळे मिळून पर्सनल व्हॉल्यूम होतात, है ना सर? सांगा. असोसिएट पर्यंत जेवढे सुपरवायझर होत नाही तोपर्यंत जे सगळे आहेत ते पर्सनल व्हॉल्यूम मध्ये येतात. तुम्ही आणि तुमचा ग्रुप नॉन सुपरवायझर यांचे जे व्हॉल्यूम पॉइंट्स होतात त्याला पर्सनल व्हॉल्यूम पॉइंट असं म्हटलं जातं. आणि तुम्ही स्वतः जे कुठे गेलं ते मग असेच हे बघा, हे पर्सनली परचेस्ड व्हॉल्यूम म्हणजे हे मी खरेदी केलेले व्हॉल्यूम. ओके, आता हे लक्षात घ्या. कुणी ह्यांनी विचारला होता ना, जयश्री मॅडम विचारला होता ना प्रश्न. ओके, तर हे पर्सनली परचेस म्हणजे माझी एवढे व्हॉल्यूम पॉइंटची ऑर्डर होती 104, 881, 1497, 295 ही मी स्वतः खरेदी टाकलेली ऑर्डर होती. आणि आता हे माझ्या ग्रुपनी केलेले व्हॉल्यूम पॉइंट होते, बरोबर आहे. हे 2740 हे जे काय असतील ते असतील, हे ग्रुपचे सगळे. आता मी प्लस माझा सगळा ग्रुप हा मिळून होतो पर्सनल व्हॉल्यूम. म्हणजे हे आणि हे ह्या दोन्हीची जी टोटल होते तर त्याला पर्सनल व्हॉल्यूम पॉइंट असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या ग्रुपचे मिळून जे व्हॉल्यूम पॉइंट होतात त्याला म्हटलं जातं पर्सनल व्हॉल्यूम पॉइंट. ओके, येस. आणि आता येस एवढं कळालं. पुढचं सांगू ग्रुप व्हॉल्यूम वगैरे काय सुपरवायझर साठी सांगू का? ग्रुप सगळ्यांना ग्रुप व्हॉल्यूम म्हणजे काय माहिती का? ओके, आता ग्रुप व्हॉल्यूम काय म्हणजे हे तुम्हाला सांगतो. ग्रुप व्हॉल्यूम सुपरवायझर झाल्यानंतरच पर्सनल व्हॉल्यूम येतात. हो बरोबर आहे की. तेच म्हणजे ते मी सुपरवायझर असल्यामुळे ते समोर दिसते, बाकी त्यांचा काही प्रश्नच नाहीये त्याचा. ओके, तर आता हे ग्रुप व्हॉल्यूम काय असतात? हे ग्रुप व्हॉल्यूम काय आहे असं आता सांगतो तुम्हाला. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कुणीतरी सुपरवायझर झालेलं होतं माझ्याकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर ते जे सुपरवायझर झालेले होते त्या सुपरवायझरचे व्हॉल्यूम पॉइंट नंतरच्या 4000 नंतरचे जे व्हॉल्यूम पॉइंट होतात तर त्याला म्हणायचं ग्रुप व्हॉल्यूम पॉइंट. ग्रुप व्हॉल्यूम म्हणजे 4691 जर त्यांचे व्हॉल्यूम पॉइंट झालेले असतील या महिन्यामध्ये,
म्हणजे 4000चा स्लॅब संपल्यानंतर जे 691 व्हॉल्यूम पॉईंट जे होतात त्यांचे, तर ते तुमच्या ग्रुप व्हॉल्यूम मध्ये येतात आणि मग ते एकत्रित काउंट केले जातात तुमचे सगळे, त्याला ग्रुप व्हॉल्यूम म्हटलं जातं. हे बघा इथं पण झालं सुपरवायझर, आता इथं एप्रिल मध्ये पण कोणीतरी झालेलं दिसतंय सुपरवायझर माझ्या फ्रंटलाईनचं चाललंय. हे फक्त माझ्यापासून जे 50% ला गेली आहे माझी फ्रंटलाईन, तर ते जे व्हॉल्यूम पॉईंट असतात 4000च्या पुढचे, तर 770 व्हॉल्यूम पॉईंट कोणाच तरी चालते, तर ते 770 व्हॉल्यूम पॉईंट माझ्या ग्रुप व्हॉल्यूम मध्ये आले, त्याला म्हणायचं ग्रुप व्हॉल्यूम. हा, आता हे टोटल व्हॉल्यूम. हा, आता हे सगळे मिळून टोटल व्हॉल्यूम झाले, म्हणजे हे पर्सनली परचेस्ड डाऊन लाईन हे दोन्हीचे मिळून पर्सनल व्हॉल्यूम झाले आणि पर्सनल व्हॉल्यूम प्लस ग्रुप व्हॉल्यूम मिळून झाले टोटल व्हॉल्यूम. हे तुमचे टोटल व्हॉल्यूम झाले. आता दुसरी गोष्ट काय झाली, ऑर्गनायझेशन व्हॉल्यूम. आता ऑर्गनायझेशनल व्हॉल्यूम काय असतात, तर ऑर्गनायझेशनल व्हॉल्यूम असतात तुमच्या सुपरवायझरचे व्हॉल्यूम पॉइंट्स किती, तर त्याला म्हटलं जातं ऑर्गनायझेशन व्हॉल्यूम पॉइंट. तुमची ऑर्गनायझेशन म्हणजेच ऑर्गनायझेशनल व्हॉल्यूम पॉइंट्स म्हणजे तुमच्या सगळ्या सुपरवायझरचे मिळून किती व्हॉल्यूम पॉइंट्स झाले त्याला म्हणायचं ऑर्गनायझेशन. आता बघा इथं 33,000, 45,000, 60,000, 63,000, म्हणजे हे तुमच्या 3 लाईन मधल्या सुपरवायझरनी किती व्हॉल्यूम पॉइंट्स केले, तर त्याला म्हटलं जातं ऑर्गनायझेशनल व्हॉल्यूम. ओके. आणि हे रॉयल्टी अर्न पॉइंट म्हणजे हे तुम्हाला सकाळी मग सरांनी सांगितलं रिपीट व्हॉल्यूम. आता इथं गृहीत धरा, हे बघा ह्या 1681.70 ला जर तुम्ही 20 ने जर गुणाकार केला रिपीट व्हॉल्यूमला, तर तुमचं ऑर्गनायझेशन व्हॉल्यूम हे 33,634 असंच यायला पाहिजे. याला इंटू 20 केलं तर हे 45,000, म्हणजे 20 व्हॉल्यूम पॉइंट बरोबर एक रिपीट व्हॉल्यूम. आता हे सुपरवायझर साठी आहे, हे असोसिएटने डोक्यात पण आणू नका, तुमच्या डोक्यावरून जाईल सगळ्यांनी. हे सुपरवायझर साठी आहे फक्त. एक 20 व्हॉल्यूम पॉइंट बरोबर एक रिपीट व्हॉल्यूम, हे असं कॅल्क्युलेशन राहते. तर हे तुम्हाला मला वाटतं सगळ्यांना पर्सनली पासून ते रॉयल्टी अर्न पर्यंत, आता हे तुम्ही सध्या रिपीट व्हॉल्यूमच्या डोक्यात आणूच नका, ऑर्गनायझेशन व्हॉल्यूम पर्यंत जरी तुम्हाला कळालं तरी खूप झालं. ओके, लक्षात आलं ना सगळ्यांच्या. आता पर्सनली परचेस्ड, पर्सनल व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम, ग्रुप व्हॉल्यूम आलं ना लक्षात सगळ्यांच्या? येस. ओके सर. जयश्री मॅडम लक्षात आलं का? मला हे विचारायचं सर की मी ज्यांचे आयडी नाही काढले आणि मी डायरेक्ट कस्टमर पाठवते त्यांना, मग ते पॉइंट काय होतात, म्हणजे माझे पर्सनल होतात की पीपीव्ही होतात? व्हॉल्यूम पॉइंट मध्ये होतात, पर्सनली परचेस्ड व्हॉल्यूम पॉइंट मध्ये. हा, तेच पीपीव्ही होतात म्हणजे. हा, ते पीपीव्हीच होतात. हो, कारण ते तुम्ही स्वतः तुमच्या ह्याच्यावरून टाकलेलं असते ना ऑर्डर. ऑर्डर जेव्हा दुसऱ्या आयडी वरून टाकली जाते तर ते तुमचे व्हॉल्यूम पॉइंट्स होतात, ते दुसऱ्या आयडी वरून पीव्ही मध्येच गणले जातात, पर्सनल व्हॉल्यूम मध्येच. मला तेच कन्फ्युजन होते की मी माझ्या म्हणजे ह्याच्यावरून कस्टमरला पाठवते, तर ते काय पकडायचे पॉइंट असं? ते पर्सनली परचेस्ड व्हॉल्यूम. आणि डायरेक्ट कस्टमर ऑर्डर असेल तर ती पर्सनली परचेस्ड जाईल. आणि मला हे विचारायचे की माझ्या डाऊन लाईननी म्हणजे ऑर्डर टाकली तर ते त्यांच्या नावाचं कसं सर्च करायचं, कसं समजणार मला की आता समजा माझ्या खाली 2च आयडी आहेत, तर ते काय म्हणजे कसं बघायचं? ते तुम्हाला इकडे लक्षात येत नाहीये कारण तुमच्याकडे बीज वर्क नाही. बीज वर्क मध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसतात. एक तर तुमच्याकडे त्यांचा आयडी वगैरे सगळ्या गोष्टी पाहिजेत तर तुम्हाला ते दिसू शकतात. बीज वर्क नसतात. ओके सर, थँक्यू. बीज वर्क करू दे ना सर, मग आहे की नाही? बीज वर्कला पैसे लागतात ना सबस्क्राइब करू नाही. कुठं त्यांच्याकडे 2च हे आहे. समजा त्यांना बघायचं असेल आपलं ऍप जी असते त्याच्यावर दिसेल की झालं तर ठीकच आहे, बघा ट्राय करून. जे रिसेंट जे आहेत तेवढं तरी कळायचं. नॉन सुपरवायझर व्हॉल्यूम दिसतात त्याच्यावर, बघू शकतात. पण ते असोसिएट मधलेच दिसतात. मग लिनियर व्ह्यू मध्ये जर दिसलं तर चांगलंच आहे, काय नाही प्रश्न. लिनियर व्ह्यू मध्ये कळतात. चालेल, ठीक आहे. मी विनय मॅडमशी बोलून विचार. येस येस, विनय मॅडम पे प्लॅन मध्ये परफेक्ट आहे, डोंट वरी, नका काळजी करू. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलेल. ओके सर. मला असं वाटतं नेक्स्ट पे प्लॅन विनय मॅडमना सांगावं का काय, छान आहे त्यांचं, परफेक्ट आहे त्याच्यामध्ये. घ्यायला लागणार आहे परत, नाही ते घ्यावा तर लागणार आहेच. थँक्यू. ओके. सुरेखा मॅडमचा तर मगाशीच हँड रेज आहे.
परत केला आणखी एकदा. अनिल सरांचा. थांबा अनिल सरांना आपण घेऊ आधी. सुरेखा मॅडम सगळं कन्फ्युजन करू क्लिअर. अनिल सरांची इन्स्ट्रक्शनच असणार आहे, थोडाच क्वेश्चन असणार आहे काय. येस सुरेखा मॅडम. तर आपण आपल्या आयडी वरनं दुसऱ्या कस्टमरला जर पाठवला तर त्यांना किती डिस्काउंट मिळतात? लाईक प्रिफर्ड कस्टमर जे आपल्या आयडी वरनं जर त्यांना पाठवलं त्यांच्या ऍड्रेसवर. हॅलो, डायरेक्ट कस्टमर ऑर्डर मॅडम. हा, डायरेक्ट कस्टमर ऑर्डरचा डिस्काउंट तुम्हीच तिथं हे करावं लागतं, शो करावा लागतो. म्हणजे आपल्याला मिळतो त्यांनाही, त्यांना म्हणजे आपल्याकडेच मिळतो, पण त्यांना देताना काय, त्यांना काय 15% काय असतं त्यांचं? लाईक इनवॉइस म्हणून एक ऑप्शन येतो तुम्हाला त्याच्यावर. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कस्टमर ऑर्डर करता त्यावेळेस मग तिथं तुम्हाला क्रायटेरिया दिला जातो की तुम्हाला किती पर्सेंटेज मध्ये द्यायचंय ते. पण तो जो पर्सेंटेज असतो तो पर्सेंटेज तुमचा असतो. इकडचा पर्सेंटेज आणि त्या पर्सेंटेज मध्ये हा पर्सेंटेज जो येतो तुम्हाला तो जीएसटी वगैरे पकडून येतो. तिथला जो तुम्ही पर्सेंटेज टाकणार आहे तर तो पर्सेंटेज वेगळाच राहतो. म्हणजे तुम्ही जर का समजा तिथं जर 20% जर टाकलं तर ते ऍक्च्युअली जवळपास 30% पर्यंत जाते ती ऑर्डर तुमची. तर त्याच्यामुळे तुम्ही ते पण बघत चला की तुम्ही किती तिथं डिस्काउंट टाकणार आहे. तर तिथे हे येतो, बॉक्स येतो, तुम्हाला किती पर्सेंटेज मध्ये द्यायचंय ते. 20 मध्ये द्यायचंय, 10 मध्ये, 15 मध्ये द्यायचंय, 25. आपण टाकण्यावर आहे किती मध्ये द्यायचं. म्हणजे आता असं गृहीत धरा की आपल्याला आपण असं समजा ते जे तुमचा क्लब असतो ते तुम्हाला त्याचं नाव पण विचारतात की तुम्ही कुठल्या नावाने हे रजिस्टर करता इथं सध्या जी बिलची रिसिट जाणार आहे ती. मग ते आपण असं गृहीत धरा की आपण विक्रेते झालो तिथं. तर आपल्याला किती मध्ये येतंय आणि आपल्याला किती मध्ये देणं परवडणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला ती पावती तयार करायची, बिल तयार करायचंय ते. आणि तिथं खाली फायनल बिल येतं किती आहे ते. आणि तुम्ही ते सेंड केलं तर ओरिजिनल बिल हे तुमच्या मेलला येतं आणि ते बिल त्यांना जातं तुम्ही तयार केलं. म्हणजे आपल्याला डिसाईड करावं लागतं की किती पर्सेंट त्यांना द्यायचं आहे ते आपणच ठरवणार ना. आणि लोक एवढे स्मार्ट आहेत, त्याच्याकडनं आम्हाला 42 ने मिळतंय, त्याच्याकडनं आम्हाला 50% ने मिळतंय. म्हणजे लाईक जसं काही लोक काय करताय की लाईक समजा मला 42% येत आहे, ओके, आणि आता एक कस्टमर आहे सपोज, त्याला घ्यायचे वेळेवर ऑर्डर टाकणं नाही होत आहे, त्याचा आयडी नाही आहे समजा, आणि त्याला तिसऱ्या व्यक्तीकडनं 50% त्या व्यक्तीला त्याचा आयडी आहे आणि त्याला 50% डिस्काउंट. तर असे काही लोक आहेत की ते अरे आम्हाला त्यांच्याकडे 50% डिस्काउंट नाही मिळतं. म्हणजे पीपल आर सेलिंग लाईक दॅट ऑल्सो. म्हणजे 50% डिस्काउंट पण ते कस्टमरला देतात असं. म्हणजे त्यांचे प्रोडक्ट म्हणजे वाढण्यासाठी एक सिंपल गोष्ट आहे. व्हॉल्यूम पॉइंट. बुक्स सगळीकडे सेमच असतात शाळेमध्ये, बरोबर आहे. आणि काही ठिकाणची फीस कमी असते आणि काही ठिकाणची फीस जास्त असते. पण जास्त फीस कुठली राहते? जिथं क्वालिटीचं तेवढं दर्जेदार तुम्हाला शिक्षण मिळलं जातं तिथं त्या प्रकारचं ते आकारलं जातं त्यांच्याकडून. तुम्ही प्रेफरन्स कुठे देता? जिथं चांगलं शिकवलं जातं त्यालाच प्रेफरन्स देतात. मला सांगा 50% जिथं तुम्हाला एखादं प्रोडक्ट दिलं जातं तिथं तुम्हाला सर्व्हिस दिली जात असेल का चांगली? नाही, त्यांचं बिझनेस पॉइंट जास्त असणार आहे. बाहेरच्या हॉस्पिटलला कमी चार्जेस असतात, त्यांची कन्सल्टिंग फी जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही सर्व्हिस कशी देता त्याच्यावर डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी. जिथं नुसतीच विक्री केली जाते ना तर तिथं मी ज्या दृष्टिकोनातून बघतो ना, ज्यांना मी पाहिलंय, तर तिथं तुम्हाला चांगली सर्व्हिस दिली जात नाही. म्हणजे तुम्हाला लिंक्स दिल्या जात नाही, दिली तर दिली, नाही दिली तर नाही दिली. तुमचा फॉलोअप घेतला जात नाही. तुम्हाला काय खायचंय, काय प्यायचंय, कुठल्याच गोष्टी. मग ते फक्त प्रॉडक्ट्स विकतात, दॅट्स ऑल. विकायला काय त्यांना काही प्रॉब्लेमच नाहीये ना. मग आपल्याला पण तसंच करायचं तर आपण पण करू शकतो की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे करायला, जा घेऊन म्हणायचं तसंच. नाही त्याचा विषय नाही तो. पण जसं आता काही लोक म्हणजे जसं म्हणतात अरे ह्याच्याकडनं तर आम्हाला 30-40 मिळतं, त्यांच्याकडनं 50 मिळतं, लाईक असं काही लोक हे म्हणायचं त्याला बिंदास तो घेऊ माझ्याकडून आणि लिंक पण म्हणायचं. म्हणून मी खूप वेळ सांगतो की जे तुमच्याकडून घेत नाहीत त्यांना खरोखर लिंक देऊ नका, सरळ काढून टाका.
मधून त्यांना काय सुद्धा ठेवायची गरज नाहीये तुम्हाला त्यांना. तुम्ही म्हणत असाल की माझा फार मोठा ग्रुप झाला आणि मग मी त्याला सर्व्हिस देऊ का, काय करू का, अजिबात नाही. ठीक आहे. म्हणजे परवा दिवशी अर्चना मॅडमनी सांगितलं, मला वाटलं अर्चना मॅडमनं म्हणलं तुम्ही दुसरा नवीन ग्रुप एखादा क्रिएट केलाय का, तुम्ही 8-10 जणांना काढून टाकलं ग्रुप मधून. नाही म्हटलं, 2-3 महिने मी 2 महिने झाले वेट करत होते, मेसेजेस करत होते त्यांना, रिमूव्ह करून टाकले म्हणले सगळे ग्रुप मधून. परत 3 ते 4 जणांनी सांगितलं आम्हाला तुमच्यासोबत राहायचंय, आमची ऑर्डर टाका तुम्ही. तोपर्यंत त्यांनी केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी केलेल्या कधी पण बेटर, कारण लोक तुमच्याकडून घेतात आणि तुमच्याकडून सर्व्हिस घ्यायचा प्रयत्न करतात. सगळे तुम्हालाच विचारलं जातं. पर्सनल म्हणजे जर कोणी म्हणतं आम्हाला मेनू पाठवा, कोणी म्हणतं आणखी काय, तर म्हणजे त्यांना फक्त सर्व्हिसेसच पाहिजे असतात आणि प्रॉडक्ट जिथून कमी रेटने मिळायचे तिथून त्यांना पाहिजे. इट्स लाईक दॅट.